खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे या लोखंडे साहेबांची सवय आहे। सदाशिव लोखंडे हा मिस्टर इंडिया निघाला। खासदार गटरीचे काम करू शकत नाही, खासदार गल्लेबोळे फिरू शकत नाही, खासदार देशाचा खासदार आहे, योजना मंजूर करायची आहे। तर पाण्याची बाटली जर घेतली ती 25 रुपयाला मिळते आणि हे सांगतात 24 रुपये लिटर शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं। कोणालाही अनुदान भेटलं नाही। कोणत्याही प्रोजेक्टला वेळ लागतो साहेब, जादूची कांडी नाही फिरवली म्हणजे लगेच झालं। जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोला आणि मिठू मिठू बोलता लोखंडे, बाकी काही नाही। यांनी फक्त उद्घाटनाचा फास केला म्हणून ते निवडण्याचं काम आम्ही केलं हा असा डांगोरा पिटवत आहे, अत्यंत खोटा आहे। इथं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हेच काम आहे। नमस्कार, ओम साईराम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलेला असेल मी आलेलो आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात, जिथली लढत अत्यंत रंजक आहे आणि ट्रॅक्टरवरनं आता मी शिर्डीमध्ये खरं तर पोहोचतोय। एकीकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा महायुतीकडनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाऊसाहेब वागचौरे हे महाविकास आघाडीकडनं उमेदवार आहेत आणि वंचितचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांची देखील मोठी चर्चा आहे। तर अशा पद्धतीने आज शिर्डीमध्ये आज ट्रॅक्टरने प्रवेश करत असताना बोला माऊली, ओम साईराम। ओम साईराम। साईराम। माऊली कुठले? आम्ही काकडी एअरपोर्ट शिर्डीचे। बरं थांबवा। आमचा मूड जो आहे ट्रॅक्टरवर फिरण्याचा होता आणि ट्रॅक्टरवर फिरण्याचा मूड जो आहे तो आमचा तुम्ही तयार केलेला आहे। मंडळी आता आपण बघतो इथे जोरदार चर्चा आहे, कडकडीत ऊन आहे सकाळच्या पहारी। काय चाललं सध्या काय आता पाण्याची परिस्थिती गंभीर आहे। हा, सध्या आता गायांना चारा वगैरे सगळं घेऊन जायचं आणि त्यासाठीच तर ट्रॅक्टर घेऊन आलोय। ट्रॅक्टर घेऊन आले, या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आणि जनावरांसाठी व्यवस्था करायची। पोटा पाण्याचं काही होतंय की नाही? सरकार काही करतंय की नाही? सरकार करतंय पण मग आता आहेच आता प्रत्येकाला नाव तर काही ठेवता येत नाही। कोपरगाव काळे कोले कधी काळे कधी कोले, काय सांगा बाबा, काय विचारा पक्ष त्यांना समजा। बरं काय लोकसभेचा काय मूड आहे मग? लोकसभेचा तसं चांगलं आहे पण लोखंडे साहेबांना जरा बरं वाटतंय। होतंय तयार होतोय मूड पण तरी सांगता येत नाही का वागचौरे साहेब पण जोर मारू शकतात म्हणजे ते कसं का त्यांचं शिर्डीमध्ये पहिलं काम आहे। बर कार्यकारी होते, त्यानंतर मग त्यांचे दुसरे पण काम बरोबर आहे त्यांचं पण आहे। पण लोखंडे साहेब 10 वर्ष राहिल्यामुळे थोडं निळवंड्याच्या पाण्याचं त्यांचं बघितलंय। 50-50 आलं नाही, पाटाला आलं किंवा नदीला तरी आलंय। बरोबर। वा, चला आनंद आहे मंडळी, आम्हाला ट्रॅक्टरवर चक्कर मारून दिल्याबद्दल एकदम धन्यवाद। असंच भेटत राहा, आम्हाला टीव्हीवर बघत राहा, आम्ही तुम्हाला बघत राहू। म्हणा मूड महाराष्ट्राचा। वा, चला एक नंबर जाऊया खाली। हा, झाला ट्रॅक्टर सुटला। काय माऊली, बरं चाललं का? काय म्हणायचं? हा, व्यवस्थिशीर। हा, काय आज बाजार पाणी थंड एकदम? होय ना? बाजार कुठल्या वारी भरतो इथं? गुरुवार का? वीरभद्र महाराजांच्या दर्शनाला हा आले का उमेदवार? नारळ फोडून गेले का? हा का? मग महाराजांचा आशीर्वाद कोणालाही भेटेल? मग जनतेचा आशीर्वाद कोणाला? त्यांनाच कोणाला पण, म्हणजे सदाशिव लोखंडे, काय भाऊसाहेब वागचौरे, उत्कर्ष रुपवतेचं नाव देखील पुढे येते। तुमचं काय मूड आहे? आमचं काहीच नाही पुढे। होय का? कांदा आपला कापायचा आणि भेळ करायची मस्त। म्हणजे भेळ झाली त्याचं काय? काहीच नाही। त्या टाळी जोरदार एकदम। माणसं बोलतात गड्या, बोलायला लागले की मग काय ऐकत नाहीत। हा, अगदी आपण इकडे पण जाऊ थोडस। काका कुठले? कोराळ्याचे। हा, कोराळ्याचे का? हा, कुठे इथं कोराळ किती लांब आहे? कोराळ्या बरेच लांब आहे। होय का? 12 किलोमीटर बसने यायचं, बसने जायचं? नाही, सायकलीवर जातो। सायकलीवर गड्या उन्हात सायकलीवर 12 किलोमीटर। किती वर्षापासून सायकलीवर एवढा प्रवास? काय आठवण बा? 15-20 वर्ष झाले ना? बरोबर। आता काय मतदान करायचं यावेळी? मतदानाची वेळ येऊन गेली, लोकसभेची निवडणूक आहे। काय सध्या जाणवतंय? प्रचार विचार होतोय का व्यवस्थित? व्यवस्थित होतोय, पण आता आमच्या गावात काही अजून आलं नाही ना? कोणीच आलं नाही का? नाही।
कोणी असं म्हणा ना हात जोडून आम्हाला मतदान करा म्हणून? हा नाही नाही का? नाही. कार्यकर्त्यांच्या रॅली बिली, हातात काही मशाल, नाही नाही काहीच नाही काहीच धनुष्यबाण, काहीच नाही कोण उभं इथं? काही नाही आपल्याला मला काय माहिती मी राहत्यामध्ये 24 घंटे राहत्या कोराळ्यामध्ये कोणी आहे मला नाही माहिती नाही का? नाही मी रानात राहतो हो ना. हा रानात राहतो साहेब काय काय लावलं सध्या? सध्या काय काही शेतात? नाही कोरडवाई कोरडू. हा. वर पाणी नाही वर पाणी नाही इथं. शिर्डीमध्ये मोठी समस्या आहे, वरती पाणी नाही, दुष्काळी भाग आहे हा, सगळा. हा, हा, निळवंड्याचं पाणी पोहोचलं नाही नाही तुमच्या अजून नाही का? नाही. नाही का? मला प्यायला पाणी नाही साहेब प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही होय. पण ते मोदी साहेबांनी बटन दाबलं होतं, मग पाणी सुटलं होतं, मग काय पुढे काय झालं त्याचं? पाणी नाही 4 साहेबांनी जायले पण पाणी नाही ना आम्ही दुसऱ्याचं एक 10 किलोमीटर 20 किलोमीटर पाणी आणतो चाऱ्याने खोदल्या का? नाही ना चाऱ्याने काहीच नाही हा, काहीच बरोबर आहे, चारा खोदतील तर चाऱ्याने पाणी येईल ना. काहीच नाही पाणी मग नाही. पाणी तेव्हाच पाणीच नाही ना साहेब. ओलिताखाली येईल. इथं सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे काय आता काय ते पाणीच नाही माणसं मारायला लागले त्यांना काय करत्या ते कधी भेटायला आले? नाही कुठलाच कुणीच नाही खासदार भेटायला. भेटायला नाही 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 आला? खासदार दिसला? खासदार नाही खासदारांनी कधी पाहिलं? नाही नाही पाहिलं ते म्हणतात, खासदारच पाहिला नाही. हा, वा 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 वा, मस्त मस्त द्राक्ष. मावशी कुठली? नाशिकची द्राक्ष की इथली द्राक्ष? नाशिकची कायची नाशिकची कायची? इथलीच आपली बा, नगरची जाण्याची इथली. साकुरीची. साकुरीची का? हा, बरं बरं बरं. आहे का सध्या बाजार मार्केट? काय जातात 40 रुपये होय ना, 40 रुपये तसे किलो. लोकल 30 रुपयाचे बरं, रोज किती क्रेट आणायचे? 2 कॅरेट 2 कॅरेट आणायचे. मग कुठून थेट खरेदी करायची? नाही घरून आणायचे आपण. तुमचं स्वतःच आहे का? अरे वा वा वा. पाणी नाही काय करते आता वा वा करून येऊ माल आणि बरोबर आहे, बागायतदार फक्त नावाला राहिला आता मग आपण. काय येतं हा, बागायतदाराची काय पहिले आता तुम्ही नुसतं इलेक्शन पुरतं पुढं पुढं करता घरी जाऊन सारखे 5 वर्ष परत बरं. मग कोण खासदार गायब होतात 5 वर्ष? मग हा, येतात फक्त मत मागायला, हा नंतर दिसतच नाही. दिसतच नाही परत. काही काम आहे का दुखणं का खुपणं म्हाताऱ्या माणसं आहे का काही विचार काहीच नाही करता विचार. म्हणाल मग पेन्शन सुरू केली, मिळते पेन्शन का? तुम्हाला? कायची पेन्सिल आणि कायचं काय काही नाही ना. पेन्सिल आपण 1 नंबर मत देऊ. बाग किती मोठी आहे? बाग काय 2 एकर आहे फक्त. फक्त. हा मग काय अल्पभूधारक असल्यावर फार काही फायदा नाही त्याच्यात नाही ना आपल्याला. अल्प बुतारातच. हा ना. द्राक्ष निघतात किती मग? क्रेट किती निघतात? किती निघायचं 10 निघत असतील 100-200. 100-200. त्या आपलं थोडंफार मार्जिन एवढीच काढायचं. बाटली 3000ची ती. हा ना, मग त्याच्यावरती टॅक्स लावलेला आहे. मग हा, जीएसटी. हा हा, परवडत नाही. नाही परवडत. एकरी किती खर्च येतो? एकरी मध्ये 1.5 लाख रुपये खर्च आहे. 1.5 लाख रुपये. आणि हा. त्यातनं परतीचा परत किती मिळतं? काय मिळाते 50,000 रुपये मिळाते. काहीच काय नाही. मिळत काय होतं? पदर मोडायचे लोकांची बरं. तर कामाला गेलेले परवडत आहे. बाबा, आहे की नाही? मावशीची प्रतिक्रिया धक्कादायक आहे सगळं. मग काय यंदा कोणाचा मूड आहे? सदाशिव लोखंडे, काय भाऊसाहेब आपल्याला नाही वागचौरे? समजत नाही आपल्याला ती. नाही का? मतदान तर करणार ना? करावंच लागल. मग चिन्ह कुठलं? कोणत्या चिन्हाकडे लोकांचा जोर आहे काय सध्या? आपल्याला नाही सांगता येत. मशाले, आपण इथं- धनुष्यबाणे. इथं येऊन बसतोय तर कोणाचं काय आपल्याला मत काय सांगता येईल? आपलं काम व्यवसाय करायचा. हा. आपल्याला काही घेणं देणं काय दुसरं. घेणं देणं नाही. हा, जिथं मग काय? पोरांनी टेकाय थंब द्यायचं सांगितलं तिथं द्यायचा. पोरांनी सांगितल्यावर हा आपलं काहीच आपल्याला नाही. समजतच नाही काही तर काय काय. ठीक आहे ठीक आहे. नेटाने करावा प्रपंच. आणि हा प्रपंच करत असताना खरं तर आपलं काम भलं आणि आपण भलं असं लोक म्हणतात. चला जाऊया काकाकडं. काय म्हणता काका? बरं चाललं? आनंदी आनंद. काय इलेक्शनचा आनंद सध्या? आता पाहू आता काय वरती. हा चांगला इलेक्शनचा पिरियड चांगलं चालू आहे हा आता सध्या. हा. पाहू आता टाइमवरती कसं काय. इथले स्थानिकच का तुम्ही? नाही संगमनेर. संगमनेरचे का? हो. होय ना. मग संगमनेर याच मतदारसंघात येतं ना? नाही 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 ना. नाही 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 मग कुठल्या मग मतदारसंघात जातं? नगर जिल्ह्यामधला येतो ना. नगर जिल्ह्यात येतं संगमनेर. मग तिथं काय जोर आहे? आता काय तिथं जोर चालू आहे चांगला पण अजून काय सांगता येत नाही अजून काय. होय ना. वा 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 वा. बर बर बर. म्हणजे एकूण कुठला चिन्ह काय बुवा? काही लोक मशाल म्हणतात, धनुष्यबाण म्हणतात. काय तुमचं म्हणणं? आता धनुष्यबाण चालू आहे आता. धनुष्यावरती चालू आहे असं त्यांचं म्हणणं. धनुष्यावरती जोर आहे असं या ठिकाणी म्हणणं दिसून येते बुवा. ताई नमस्कार. माझं नाही बोलणार नाही. मावशी कुठल्या? काकडी हा, काकडी मल्हारवाडी मल्हारवाडी. हा, मल्हारवाडी मल्हारवाडी. हा. कुठं आली? इकडे मंत्राची काकडी होय ना. हा बर 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 बर. काय सध्या पाऊस पाणी तरी म्हणा कडक ऊन आहे म्हणा बुवा. कडक ऊन आहे मरायला लागलं पार. हा ना. प्यायला पाणी नाही राहिलं. हा यायला रस्ते नाही सवचे. हा आणि काय करायचं किती आता जीव येऊ कवर दिसायचा असा. हा ना. अवघड परिस्थिती होऊन लय गेली. अवघड झालंय. हा, तेच रस्ते, हा. पुन्हा वर्षाला तोच दुष्काळ. हा हा, वरच्या भागात पाणी नाही. आणि दर सालाला म्हणते आम्ही असं करून तसं करून कुणीच काही करेना भाऊ आम्ही मरायला लागलो. कोणीच लक्ष दिलं नाही. काहीच नाही. खासदार कधी दिसले का?
खासदार याचे आणि ते बी मोठे मोठे बुंडे पिढे पाहून जाते निघून. आमच्या पोत कोण येतं गरीबा पोत. हा आम्ही गरीब आहे. गरीब आहे. हा. काय शेती बिती शेती नाही बाडी नाही काही नाही बसलोय आता कोपऱ्यामध्ये. होय का? मग काय आता कामच नाही काही. कामच नाही. काय पूर्वी रोजंदारीवर काम केलं. हा 10 रुपये 20 रुपये रोजापासून काम केले आठवतं तसं. मग शेवटचा रोज किती मिळाला? आता काही नाही रोज नाही हमी नाही काही नाही. नाही आता वय झालं बुवा. हा. पण मग जोपर्यंत हातपाय चालत होते शेवटचा रोज किती मिळाला हातात? शेवटचा काही नाही 30 रुपये. 30 रुपये शेवटचा रोज. शेवटचा 30. बस का अवघड जगणे राव लय माणसाचं. जगणं म्हणजे लय कठीण अवघड. कठीण, हा, लय फारच अवघड. कठीण. दिवस मान लय अवघड काढे बाबा. हा ना. हा आता थकून गेलं. चकून गेलो बसलो आता जागेवर बसेल. बस बस बस. सर्वसामान्य मतदाराचं हे सगळं म्हणणं आहे. इथे येऊयात. काय मंडळी, ऊन वाढलं की तसं लोक जी आहेत ती घरातनं बाहेर पडत नाहीत. हा काका इथलेच का? बाहेरचे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. हा इथं येऊयात यांच्याशी जरा बोलूयात. शेट काउंटरवर आहे म्हटल्यानंतर शेटशी बोललंच पाहिजे. शेट काय हालं ना, शेट काय बाहेर पड ना, आहे की नाही? हाय शेट, ऊन आहे जोरदार. खूप ऊन आहे. कसं काय करायचं मग आता एवढ्या उन्हात बाहेर पडायचं का? हो पडले पाहिजे. आता प्रचार करायचा कोणाचा? केलाय पाहिजे. कोणाचा करायचा प्रचार? लोकशाहीने आपल्याला हक्क दिला ते वाजवला हा बजावला. मतदानच आहे पण प्रचारासाठी कुठे जात आहे कोणासाठी? हो मग माननीय नामदार साहेबांनी जो आदेश दिलाय त्यांचं आम्ही पुरेपूर पालन करणार आहे आणि माननीय नामदार खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणणार. हाय खासदाराचा प्रण, आपलं कार्यकर्त्याचा प्रण आहे हा. येणार असं म्हणतात. येणार 100%. खासदारांनी कामं केली. लोक म्हणतात बोलते काय मुंबईत बसलेले असायची इथे दिसायचीच नाही. आता खासदारांना गाव मतदार एका खासदार साठी 1400 गाव आहे. होय. मग आता एक खासदार 1400 गाव हिंडत राहिला मग ते केंद्रात काम कोण करणार? केंद्रात त्यांनी थांबलं पाहिजे. 100%. लोकांनी अपेक्षा आणि होते काम. मोदी साहेबांनी खूप कामं केली. लोक म्हणतात लग्न कार्यात यावं बाबा, भेटावं सुख दुःखात. आणि त्यात फायदा काय? हा नाही त्यात ते दुसरीकडे दावा करू लागले. वाकचौरे साहेब सगळीकडे जातात म्हणून असं. मग आता त्यांना ते मोकळे येते. मोकळेत भाऊ, त्यांच्याकडे काही काम नाही होते मोकळेत असं भाऊ. आता ते जे ठीक आहे. काय मूड आहे सध्या शिर्डीकरांचा? हाय सदाशिव लोखंडे साहेब. होय का? काय दादा तुमचं काय म्हणणं? आपकी बार 400 बार. बस तुम्ही शेजारी बसले म्हणून म्हणताय? नाही 100%. मामा भाच्या जोडी 100%. नाही शिर्डीवासी फार मोकळेपणाने बोलतात. तुमचं काय मत दादा? लोखंडे असं सगळेच लोखंडे म्हणतात असं. वा वा वा. चला चला पाहूयात. जनता ज्याच्या बरोबर तोच येईल निवडून असं म्हणलं जातं खरं तर. आणखीन काही ठिकाणी आपण जाऊया. हा इथे येऊयात. काका दिसतात आपल्याला, काकांशी बोलू. हा काय म्हणतात काकांना विचारू. घेतली बिडी? हा का? किती पडती बिडी? हा बिडीचं पाकिट कितीला? ते नाही माहिती का आपल्याला? बरं कुठले? अंजनापूरचे. हा बरं मी काय म्हणत होतो, काय इलेक्शन मध्ये वोटिंग करणार की नाही? हा मतदान करणार की नाही? घ्या पेटून आता. काय आहे मूड बनला काकाचा, काही विषय नाही. बस 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 झुरका मारला काका बोलायला लागतात. हा काका मतदान करणार का? करावं लागेल ना. हा मग मतदान करणं आवश्यक आहे. बरं काय कोण निवडून येते इथे? काय मूड आहे सध्या? आता काय सांगू माय म्हणावं त्याच्या. हा ते माय म्हणावं हे तर तुमच्या मनावर अजिबात नाही. सगळ्यांनी ठरवलं तेव्हाच होतंय की. हा मग तेच म्हणतो. वा वा वा. ते म्हणतात तुम्हाला बोलायचंय. बरोबर बोला. हा हा व्यक्त व्हा. हा सामान्य माणूस आपल्या बरोबर. सामान्य माणूस बोलतो मी. हा सदाशिव लोखंडे साहेब चांगले एकदम. तर ते निवडून आले पाहिजे. बर मला अपेक्षा तीच आहे फक्त. बाकी काहीच नाही. हा त्यांनी गावाचा विकास करावा आमच्या राहत्या तालुक्यामधला. बाकी काहीच नाही त्यांनी करायचं नाही. ते आता बरे फिरकले नाही गावामध्ये, पण त्यांनी पण आले पाहिजे ते. बर पण फिरकले मतदान कसं करायचं? फिरकले नाही आता आम्ही केल्यावर ते फिरकले पाहिजे. ते सांगतो आम्ही फक्त. होय का? बाकी काहीच नाही. बर बर ते तुम्हाला गॉगल घाल म्हणतायत. गॉगल दे रे. गॉगल द्या असं म्हणतात. हा घाला गॉगल. हा गॉगल घालून. हा होऊन जाऊ दे एन्जॉय, फुल एन्जॉय. तर सर मी काय सांगतो, सदाशिव लोखंडे त्यांनी आमच्या राहता तालुका सुधारावा पाहिजे. आम्हाला 4 दिवसामध्ये पाणी येतं इथं. बर ते आलं नाही पाहिजे. दररोज पाणी आलं पाहिजे. दररोज पाणी आलं पाहिजे. दररोज पाणी आलं पाहिजे. इथं निळवंड्याचं धरण चालू झालेलं आहे.
तर ते पाणी आम्हाला का पण येत नाही ते विचार करायला पाहिजे त्यांनी ते हो ना खासदार कोण आहे सदाशिव लोखंडे लोखंडे साहेबांना निरोप देऊन टाका लोखंडे साहेब मग तेच सांगतो त्यांना मग आम्ही तेच मग निरोप तेच सांगतो त्यांनी आम्हाला दररोज पाणी दिलं पाहिजे दररोज पाणी द्या दररोज पाणी द्या पाणी द्या हाय जोरदार एकदम काय विचारायचा सोय नाही माणूस एकदम ऐकत नाही. आपण पाठीमागे पाहिलं तर इथं वीरभद्र देवस्थान आहे, इथलं एक ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताच्याच साक्षीने खरं तर इथला प्रत्येक निवडणुकीतला प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचाराला सुरुवात करत असतो. महाराजांचं दर्शन घेणं फार महत्वाचं असतं. चला लोकांशी आपण बोलू. भाऊ, शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे की नाही, जोर आहे सगळा एकदम. एकीकडे सदाशिव लोखंडे, दुसरीकडे भाऊसाहेब वागचौरे, उत्कर्षा रुपवते अशी नावं सगळी समोर आहेत. काय मूड आहे सध्या, लोक काय कोणाच्या बाजूने, मशाल धनुष्यबाण? सगळीकडे जर पाहायला गेलं तर मशालचे जोर आहे, मशालचा जोर आहे असं बुवा. मशालचं का बुवा, धनुष्य का नाही त्याचं काही सांगता येणार सांगता नाही येणार, पण तुमचं म्हणणं आहे बुवा मशालवरती जोर आहे असं. मशाल पेटल जोरदार. घ्यावे का एक दोन शेंगदाणे आम्ही? वा वा. अय दादा, काय चाललं, काय सध्या काय करायचं? मशाल नाही नाही, मतदान तर करायचं ना. काम काय चाललं सध्या? काम काय नाही, हॉटेल आहे, कोल्ड ड्रिंक्स वगैरे. किसको पिलाएंगे कोल्ड ड्रिंक्स? सबको पिलाएंगे कोल्ड ड्रिंक्स. काय सध्या काय चर्चा इथं निवडणुकीची? वातावरण मशालचं चांगलं आहे. मशालचं चांगलं आहे. सदाशिव लोखंडेंबद्दल पण चर्चा करतात लोक. हे गद्दारी लोकांना पसंत नाही. गद्दारी लोकांना पसंत नाही असं लोक म्हणतात. वा 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 वा. होय, झालं पाणी पिऊन? थंडावा भर उष्म्यात थंडावा घेतलाच पाहिजे. काय सध्या इलेक्शनचं मूड? आमचं मूड वंचित बहुजन आघाडी, रुपवते मॅडम. उत्कर्ष रुपवते. का म्हणजे काय, नवीन माणसाला संधी द्यायची असं म्हणणं आहे? नवीन चेहऱ्याला संधी द्यावं का? तर यापूर्वी हे दोघंही खासदार राहिले, त्यांनी काय केलं का? अजून तर काही थोडंफार कामं केलेले, पण असं पाहिजे तसं काम म्हणावं तसं ठळक काही नाही बुवा असं तुमचं म्हणणं आहे ना? कुठले तुम्ही? आम्ही चाकुरीचे का? बरोबर आहे. मग यंदा काय कितवं मतदान, दुसरं का तिसरं? कोणाचं? माझं चौथं मतदान. तिसरं मतदान. तुम्हाला शुभेच्छा. जोरदार एकदम. होऊन जाऊ द्या, होऊ दे खर्च, काहीच प्रश्न नाही. आपण आणखी काही लोकांशी बोलू, पुढे काही लोकांकडे जाऊ. सगळे 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 कांदा, मुळा, भाजी, वडे तळताना. वा 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 वा. नमस्कार. काय म्हणतात याला? पाववडा म्हणतात. आमच्या मुंबईला वडापाव लय फेमस असतो, लोक अगदी जोरदार खातात वडापाव. हा, सध्या काय इथं इलेक्शनचा काय जोर, लोक फार मोठी चर्चा करताना दिसतात. इलेक्शनचं काय जे आहे ते वागचौरे म्हणतात, कुणी लोखंडे म्हणतं, कुणी रुपवते म्हणतं. काय नेमकं? वागचौरे, रुपवते पण, लोखंडे पण, सगळेच आपले. सगळ्यांनी यावं. मोरे बंधूंचा मिसळ पाव खावा, वडा रस्सा खावा, वडे खावे, होय की नाही? सगळ्यांनाच आमंत्रण आहे तुमच्याकडनं. सगळ्यांना आमंत्रण. बस बस. काम करता करता त्यांनी म्हणलेले सगळेच आपलेत, आणि सगळे आपले म्हणल्यानंतर आहे सगळी गडबड आहे ना. इलेक्शनची बी गडबड आहे काका. बोला. आता काय, आम्ही तुमच्या शिर्डीत आलो, आता इथपर्यंत आलो तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्ही बोललं पाहिजे की नाही? काय चाललं सध्या? दिवस पाणी सगळं आरामशीर आहे. आनंदी आनंद होत आहे. सकाळचा नाश्ता बिष्टा उन्हाळ्यामुळे एकदम शांत वातावरण आहे. ही मिसळ ती मिसळ. आपल्या मिसळची स्पेशालिटी काय? क्वालिटी फक्त द्यायची, वास गिऱ्हाईकाला. हा ना, एकदम तर्री बिर्री मार्केट मिसळ खाओ, दिल खुश हो जाए. हा, यंदा कोणाचा दिल खुश होणार? दिल खुश आता तिघांची गॅरंटी सांगते. आपण फक्त दुकान पाहायचं आणि आपलं सांभाळायचं, बस. दुसरं काही मतदान करायचं. बस. चिन्ह कुठलं जोरात आहे सध्या? कोणाचाच विचार करायचा नाही. ज्याला बटन आपण त्याला देऊन टाकायचं. केंद्रापर्यंत गेलं, त्याच्या पुढे मशीन पुढे गेली की आपला निर्णय पक्का. केंद्रामध्ये सगळेच जाणार आहे. सगळेच जाणार आहे केंद्रामध्ये, सगळेच जाणार असं म्हणतात. हो, काय कुठले हा का? काय चाललं सध्या? मागून खायचं असं. चला. सध्या मतही मागण्याचं काम चालू आहे. काका म्हणतात आम्ही आलोय माधुकरी मागण्यासाठी म्हणून. आणखीन काही लोकांशी बोलू. बरीच लोक या ठिकाणी दिसतात. हो, निघाले? झाला नाश्ता? हा, प्रचाराला का? प्रचाराला जायचं? मग कुठे जायचं? चालले आता घरी. हा, काय शेती पाणी काय नेमकं? शेती का? काय लावलं? काय नाही, सध्या पडित. होय ना, पडित आहे का? पाण्याचाही प्रॉब्लेम आहे ना. तर निळवंडेचा प्रश्न सुटला नाही का अजून तुमच्याकडे? नाही. हा,
पण ते उद्घाटन तर झालं, बटन दाबलं ना पंतप्रधान झालं, पण पाणी काय अजून आलं नाही. का पोचलं नाही पाणी इथपर्यंत? चाऱ्याने खोदल्या, चाऱ्याने काम अपुरे. होय का? त्याच्यामुळं पाणी आलं का सगळं सुजलाम सुफलाम. पण पाणी मिळायला पाहिजे ना, पाणी देणार कोण? हा, मग आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. खासदारांनी प्रश्न मांडायला पाहिजे ना. मग सरकार भागात पाणी तर लवकर यायला पाहिजे. किती वर्षांपासूनची समस्या आहे? हे भरपूर वर्षापासून असंच चालू. जेव्हापासून तुम्ही लहानाचे मोठे झाले तेव्हापासून दुष्काळच बघता असं. अरे रे रे, कसं काय करायचं? यंदा मतदान करायचं का? करायचं ना? हो हो हो. पण कोणाचा जोर आहे? मशाल का धनुष्यबाण? मशाल का धनुष्यबाण? मशाल. मशाल. काय बोलावं बोलावं तितकं कमी आहे दादाला. वा 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 वा, या या इकडे येऊया भाऊ. हा, बोला 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 बोला. बोललं पाहिजे. हे नाश्त्याची गल्ली एकदम छान असं. हा, नाश्ता नाही, नाश्ता झाला आमचा बरं का, छानपैकी नाश्ता करूनच आलो. फेमस नाश्ता आहे ते. होय ना? नाही ना, करू 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 तुमच्या साथीने करू. पण पहिलं आपण गप्पा मारू तुमच्या बरोबर. बोला. काय नाव आपलं? विलास चौधरी. विलासराव. काय सध्या तुमचं नाव पण भारी बघा. काय काय बोलता? विलासराव. हा हा, आहे की नाही? एक विलासराव होते आपण पाहिले. कर्तबगारी केली त्यांनी. कामातही विलास, जगण्यातही विलास. छान. आनंदी आनंद. विलास म्हणजे आनंदी आनंद. एकदम. बिलकुल बिलकुल. तुमच्या नावाबद्दल कौतुक आहे आपल्याला. सध्या इथं कोणाचं कौतुक करायचं? इथं चाललंय आता टफ फाईट तशी. हा, भरपूर. दोन्ही मातबर उमेदवार आहेत. एक विद्यमान आहे, एक पूर्वी माजी होते खासदार. ज्या प्रमाणात लोकसभेच्या माध्यमातून विकास कामं व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही खासदारकीतून. काय व्हायला पाहिजे होतं असं? भरपूर विकास. आता शिर्डी सारखं तीर्थक्षेत्राला किती विकास पाहिजे? बरोबर, महत्वाचा विषय. नगर मनमाड हायवेचा प्रश्न आहे मोठा. पालकमंत्री आज म्हणजे चांगले सगळे सुजलाम सुफलाम नेत्यांचं सगळं व्यवस्थित आहे एकदम. बरं, त्या प्रमाणात या भागाकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाही दिलं अजिबात नाही. मग आता लोक काय लक्ष देणार की नाही त्यांच्याकडे? द्यायला आता लोकांनी द्यायला पाहिजे ना. आता लोक चांगल्याच उमेदवाराला निवडून देतील ना. लोक काम केलं त्याच्याकडे लक्ष देतील. 100% काम ज्यांनी नाही केली त्याच्याकडे लक्ष विकासाला ज्यांनी प्राधान्य दिलं त्याला नक्कीच मत देणार. 100%. जोर कोणाचा चाललाय आता? आता प्रचारात अजून मशाल की धनुष्यबाण दोन्ही पण प्रचार जोरात चालू आहे दोघांचा पण. पाहूया, बघूया. घासून एकदम घासून. बस झाले एकदम झाले वडे. तिथेही वडे, इथेही वडे. सगळीकडे वडेच वडे. खा वडे, आहे ना? काय चाललंय सध्या? काही नाही, आता चाललंय इलेक्शन. इलेक्शन येतात कार्यकर्ते नाश्ता करायला? हा, मग सभा असल्यावर येतात. हो ना? दोन्ही टीमच्या सभा असतात. दोन्ही टीमच्या सभा असतात. वीरभद्र महाराजांच्या यात्रेला गर्दी भरपूर होती. नारळ फोडायला आलते कार्यकर्ते? आले होते सगळे. आम्ही तेच लोकांना विचारलं, महाराजांचा आशीर्वाद फोडाला. आशीर्वाद दोघांना ते, त्यांना सगळे सारखेच राहतात. त्यांना देवाला सगळेच सारखे, तुम्हाला पण सगळेच सारखे. आम्हाला सगळे सारखे. पण एक कोणीतरी निवडावं लागेल ना. नाही ना, येईल ना, निवडून येईल एक जण. एक कोणतरी येईल. एक कोणतरी. लोक काय चर्चा करते इथे नाश्त्याला आल्यानंतर? मशाल का धनुष्यबाण? काही पण करायचं. कोणी म्हणतं धनुष्यबाण येईल, कोणी म्हणतं मशाल येईल. तुम्ही फार बॅलन्स बोलता राव. तुम्हीच राजकारणी म्हणून खरं निवडून यायला पाहिजे होतं. विचारपूर्वक बोलावं लागतं. ते म्हणतात विचारपूर्वक बोलायला लागतं. विचारपूर्वक बोललं नाही की गोंधळ होतो. काही लोक आतमध्ये नाश्ता करतायत छानपैकी. सगळे काही छान चाललेलं आहे. आनंदी आनंद आहे. काकाकडे पण येऊया. नमस्कार. हात मिलावते हे जोरदार. काय चाललं सध्या? बस आम्ही विचारण्याच्या अगोदरच उत्तर दिलं. तुम्ही सगळं एकच आहे. ओके. हा, ते तर म्हणता लोखंडेंनी काम नाही केलं. ते तर काय 5 वर्ष आलेच नाही ना आमच्याकडे. नाही का? निवडून आले तसं बघितलंच नाही कधी? कधीच नाही. कधी भेटायला आले बुवा? हा, काहीच नाही. मग जो भेटायला येईल, जो संपर्कात राहील तो आपला. सगळं पहिल्यापासून आपलं धनुष्यबाणच आहे. मग तो कोणी असो. उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा, बरं 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 बरं. फक्त शिर्डी मतदारसंघात या, असे या, पुढे या. हा पुढे या. शिर्डी मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे. बस बस बस, दुसरं कोण नाही. बाकी कोण नाही. कोण नाही. लोकांची वेगवेगळी मतं या ठिकाणी दिसून येतात. काका, नुसतं हसून परतायचं का? हसायचं. बोलायला पण लागतं माणसाला. बोलल्याशिवाय काय आहे का? ते आहे, बरोबर आहे. मग आता काय, कोण बोलतंय, कोण दावे करतंय विकास केला, कोण कोणाला पटवून सांगतंय? ज्याला दिसतं ते बोलतंय. ते ज्याला जे दिसतं ते बोलतंय ना. काय दिसतंय? झालाय का विकास? ज्यांच्या नजरेचा फरक आहे ना, नजरेत. कोणाला काय दिसतं, कोणाला काय दिसत. मग तुम्हाला काय दिसलं? झाला का विकास भाऊ? त्यांच्या परीने केलाय तो. आता विकास केलाय. त्यांना जेवढा करायचं त्यांनी तेवढा केलाय विकास. तेवढा केला विकास. मग काय, मग पुरेसा आहे का तो?
पुरेसा नाही हो, किती केलं तर कमीच आहे हा. ना, लोकसंख्येच्या मानाने पण कमी. जेवढं गरजेचं होतं तेवढं तर झालंय का? पाणी प्रश्न सुटला का? शेतीपर्यंत पाणी आलं का? नाही, अजून नाही आलं, पण आता चालू आहे ना कार्य. किती वर्ष वाट बघायची? झालं ना 25-30 वर्ष. लगेच नाही, असं थोडीच आहे. ताण लागली म्हणजे पाणी पिलं घाटा शांत नाही होत नाही ना. थोडं फार तो हे करावंच लागेल ना. अरे तोपर्यंत विहीर खोदून मोकळं होतं ना माणूस. तेवढं तर आहेच. हा, येत आहे. मग ते काय उगाच गडबडच आहे सगळी. ठीक आहे, चला हरकत नाही. दादा तुम्ही बोला गाड्या, तुम्ही एकदम शांतपणे उभे. शांत राहून कसं काय चालायचं आपल्याला? बोललं तर पाहिजे ना. नाही, विकास चालू आहे साहेब, विकासाबद्दल नाही काही अडचण. हा, लोखंडे साहेबांच्या चांगला विकास चालू आहे. त्यांना मदत आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची पण आहे. त्यांची पण खूप मदत होती. आणि जे विकास कामं प्रलंबित होते ते पूर्ण म्हणजे काही पूर्णत्वाला गेलेले आहे. आणि जे महत्वाचे निळवंडेचा प्रश्न होतात आमदार साहेबांनी, लोखंडे साहेबांनी बऱ्यापैकी तो विषय सोडवलेला आहे. म्हणजे होतंय बुवा त्यांच्या बाजूने सगळं हो, जमतंय. त्यांच्या बाजूनीच आहे सर. लोखंडे साहेबच इथलचे खासदार होतील भावी. बाबांच्या नगरीत विकास झाला. बाबांच्या नगरीत पहिल्यापासून विकासाची म्हणजे पहिल्यापासूनच विकास चालू आहे ना, अजून चालूच आहे साहेब विकास. बाबा करून घेतात. हो, बाबा करून घेतात. बाबांचं तर काय माध्यम वेगवेगळे बुवा. पण विकास होतोय. लोक म्हणतात विकास होतोय. मंडळी ही आहेत शिर्डीकरांची वेगवेगळी मतं, जिथं इथं आल्यानंतर आपल्याला ती सगळी जाणून घेता येतात. लोक मनमोकळेपणाने बोलतातही आणि त्याचबरोबर बोलण्यातला समतोल देखील सांगतात. स्पष्टपणे कोणी सांगत नाही की या ठिकाणी कोण निवडून येईल. पण एकूण हे तर स्पष्ट आहे की ज्यांनी कामं केली त्यांच्या बाजूने जनता जाणार. लोक हे देखील म्हणतात की ही बाबांची नगरी आहे. बाबांनी सगळ्यांना श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला. ज्या श्रद्धेने लोक इथं वावरतात त्याच सबुरीने ते खरं तर समोरच्या सोबत देखील राहतात. पण शेवटी लोकांचा देखील एक संयम आहे. ते देखील वाट बघतात की आमचा पाणी प्रश्न कोणी सोडवला आणि तो सोडवला असेल तर किती वेगाने सोडवला. कारण गावं तहानलेली आहेत. काहींना पाणी मिळतंय, काहींना मिळत नाही. समस्या अनेक आहेत. शेतकरी वर्गाची ओरड आहे. आणि याच वेगवेगळ्या विषयांना घेऊन यानंतर मी माझ्या शोच्या चौकटीत जाणार आहे, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक आणि तिथं होतील विकासाबद्दलचे दावे प्रतिदावे आणि खोडून काढण्यात येतील त्याबद्दलचे मुद्दे. बघूयात काय नेमका यातला मूड आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ, मूड महाराष्ट्राचा. मंडळी, शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या बाजारपेठेत जनसामान्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांचा एकूण इथल्या निवडणुकीबद्दलचा मूड जाणून घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत नेहमीप्रमाणे आपल्या शोच्या चौकटीत. एकीकडे आपण जर पाहिलं तर इथली लढत देखील रंजक आहे. पण त्यापूर्वी मला सांगायचं मंडळी, हीच ती साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. इथेच साईंनी श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला आणि इथे सबका मालिक एक असं त्यांनी आवर्जून सगळ्यांना सांगितलं. या मतदारसंघातली लढत देखील रंजक आहे. एकीकडनं आपण पाहिलं तर महायुतीकडनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधनं भाऊसाहेब वागचौरे या ठिकाणी असणार आहेत. आणि शिवाय या लढतीत आणखीन एक महिला उमेदवार जी आहे ती कडवी लढत देऊ शकते, ती म्हणजे वंचितची उत्कर्षा रुपवते. आणि इतरही मंडळी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय असू शकतं इथलं एकूण चित्र हे तर शिर्डीतलेच मतदार ठरवतील. पण अर्थात आपला पहिला प्रश्न घेऊयात. चला सुरुवात करूयात. महायुतीच्या उमेदवारांना मी याबद्दलचा वेळ देतो 40 सेकंद. का पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदारांनी संधी द्यावी? सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांना संधी यासाठी द्यायची आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अतिशय विकासाची कामं सुरू झाली आहेत. 600 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी झाली आहेत. त्याच्यामध्ये महिला, युवा, त्याचबरोबर शेतकरी सर्वांसाठी सर्व समावेशक कामं झालेली आहेत. आणि त्याही पुढे जाऊन मी सांगल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये जर आपला पूर्ण विश्वामध्ये जर देशाचा गौरव कुणी जर वाढवला असेल तो नरेंद्र मोदींनी वाढवला. आणि या देशाला जर विश्वगुरू कोणी बनवू शकतं तर ते फक्त नरेंद्र मोदीच बनवू शकतात. म्हणून नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी या ठिकाणी सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. आणि त्याचबरोबर सदाशिव लोखंडे हे सर्व समावेशक चेहरा आहेत. आणि त्याचबरोबर सदाशिव लोखंडे हे विकासात्मक दृष्टी घेऊन या ठिकाणी मतदारसंघामध्ये चांगलं काम करत आहेत. बरोबर. चला मंडळी, यापूर्वी आपल्याला सगळ्यांनाच माहिती की भाऊसाहेब वागचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेत. त्या दरम्यान त्यांचा प्रवास देखील मोठा झाला. म्हणजे काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि पुन्हा एकदा उबाटा असा सगळा प्रवास करत त्यांना उमेदवारी मिळालेली. मला आपल्याला विचारायचं आहे, का तुमच्या उमेदवाराला शिर्डीतल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी संधी द्यावी? असं आहे, यापूर्वी 2009ला ज्यावेळेला भाऊसाहेब वागचौरे हे खासदार झाले आणि त्यांचा तो कार्यकाळ आहे 5 वर्षाचा. या कार्यकाळामध्ये मतदारसंघामध्ये खासदाराचा निधी काय असतो याची प्रचिती मतदारसंघाला आली. प्रत्येक गावामध्ये सभा मंडप असेल,
शाळांना त्या ठिकाणी कॉम्प्युटरसारखे किंवा शालेय साहित्याचं वाटप असेल, हे जे आणि त्याचबरोबर विकासाच्या कामांना त्यांनी त्या काळात प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर 10 वर्षात जो 2014 ते आतापर्यंत 2024 हा जो काळ आहे, या काळामध्ये आताचे जे विद्यमान खासदार आहे हे कोणतंही काम करू शकले नाही. म्हणून मतदार आता भाऊसाहेब वागचौरे यांना प्राधान्य देत आहे. त्यांना झोळी करून या ठिकाणी लोक निधी देत आहे आणि त्यांना खासदार म्हणून या ठिकाणी निवडून देणार आहे. विकासाच्या दृष्टीनं विकास झाला पाहिजे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं लोक त्यांच्याकडे पाहत आहे आणि हा त्यांना मतदारसंघातला मतदार त्यांना स्वीकारणार आहे. म्हणजे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांनी ही जागा काँग्रेसला सुटावी यासाठी प्रयत्न केला होता, पण ते तसं होऊ शकलं नाही. पण अखेर इथल्या काँग्रेसच्या नेत्या उत्कर्ष रुपवते या वंचितमध्ये गेल्या, वंचितमध्ये त्यांनी त्यांची मोठ बांधली आणि आता त्या या पक्षाच्या इथल्या उमेदवार आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे, का तुमच्या उमेदवाराला इथे संधी द्यावी? एक उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत, एक महिला म्हणून आजपर्यंत आपण भारत स्वतंत्र झाला 75 वर्ष झाली, आतापर्यंत या मतदारसंघात एकही महिला नव्हती. एक विजन आहे, पूर्ण भारतात असा कोणताही उमेदवार नसेल का ह्या उमेदवाराने ह्या मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला, एक विजन. आणि आज दोन्ही उमेदवारांना उघड बसण्याचं आव्हान केलेलं आहे का लोकात तुम्ही चर्चा करा, तुम्ही केलेल्या कामाचं चर्चा करा, सांगा काय काम केलं. असा एक महिला उमेदवार म्हणून एक सक्षम अशा शिर्डीचा एक विजन घेऊन आज साईबाबांचं तीर्थक्षेत्र आहे त्या संदर्भात जे प्रश्न आहेत, एक तीर्थक्षेत्र म्हणून का मंदिरा व्यतिरिक्त काही होऊ शकलं नाही डेव्हलपमेंट, तर ते का झालं नाही याचं एक विजन घेऊन आज ताई मैदानात उतरले. चला मी आपल्याकडे येतो. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. पहिलं काम म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न होता निळवंडे धरणाचा, ते धरणाचं काम पूर्णत्वास नेण्याचं काम लोखंडे साहेबांनी केंद्रातून निधी आणून ते काम पूर्ण केलं. ते काम केल्यामुळं जवळजवळ 180 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला. दुसरं काम आहे ज्येष्ठ नागरिकांना योग भवनाची निर्मिती केली. ही दूरदृष्टी लोखंडे साहेबांची आहे का आमचा ज्येष्ठ नागरिक हा तंदुरुस्त राहावा म्हणून. आणि तिसरं ओपन जिम, प्रत्येक तालुक्यामध्ये ओपन जिमचं त्यांनी साहित्य प्रत्येक तालुक्याला दिलं. आणि चौथं काम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये कॅम्प्युटर दिले विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांचं शिक्षण हे सुरळीत व्हावं म्हणून. आणि 5वं काम प्रत्येक तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेजची निर्मिती केली. त्याची किंमत जवळजवळ एका कोल्ड स्टोरेजची किंमत 40 लाख आहे, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचा आणि तेथील व्यापाऱ्यांचा शेतीमाल खराब होऊ नये म्हणून त्याची निर्मिती लोखंडे साहेबांनी केली. सभामंडप दिले, रोडचे कामं केले, असे असंख्य काम आहे का जे आम्ही सांगू शकतो. ओके 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 ठीक आहे येतो नेते. आता मी माझा पुढला प्रश्न घेईल, पण त्यापूर्वी यांनी जे 5 कामं सांगितले आणि जे दृश्यात्मक स्वरूपात दिसत आहेत, तुम्ही सहमत आहात का? अजिबात नाही. त्यांनी जे 5 कामं सांगितले त्या कामाशी म्हणजे निळवंडेचा विषय आहे, निळवंडेच्या कामाशी लोखंडे साहेबांचा तिळ मात्र संबंध नाही. मी तुम्हाला हे जाहीरपणे सांगतो, निळवंडे कृती समितीचे अनेक लोक तुम्हाला या ठिकाणी सांगतील. त्याचं कारण असं आहे, निळवंडीची निर्मिती सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत या 40 वर्षामध्ये अनेक लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. तसं त्यांचा पण खासदार म्हणून सहभाग होता, याचा अर्थ त्यांनी काम पूर्ण केलेलं असं नाही. याच्या 14 परवानग्या ज्या आहे महत्वाच्या, ज्या अतिशय किचकट परवानग्या होत्या, ते खासदार वागचौरे साहेब असताना त्यांनी त्यांच्या 5 वर्षात पूर्ण केल्या. आणि 10 वर्ष त्यांनी फक्त त्याच्यावर प्रचार केला ना, अजिबात काही काम केलेलं नाही. याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यामध्ये त्या मंदिरावर कळस चढवला आणि 2700 कोटी रुपये एका वर्षात त्या निळवंडेसाठी जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटलांनी तो उपलब्ध करून दिला. आणि सगळे कामं त्या ठिकाणी वेगात सुरू झाले आणि शेतकऱ्यांच्या वावरात पाणी यायला सुरुवात झालं. फक्त सरकार गेलं आणि यांनी फक्त उद्घाटनाचा फास केला म्हणून ते निळवंडेचं काम आम्ही केलं हा असा डांगोरा पिटवत आहे, अत्यंत खोटा आहे. बरं ठीक आहे, बोला नेते. निवंड्याचा विषय सांगतात, 17 पैकी 14 योजना हे भाऊसाहेब वागचौरेंनी मंजूर करून आलेल्या आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे या लोखंडे साहेबांची सवय आहे. या खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. यांनी विकासाचा विषय सांगितला. नगर मनमाडची परिस्थिती काय आहे, आज हे गद्दारी करून हे शिंदे गटात गेलेले आहे. हे रेटून बोलायचं काम हे लोखंडे साहेब लोक करीत आहे. आणि हे ईडी
हे ईडी असन सीबीआय असन याचं सगळं भांडवल करून ही भारतीय जनता पार्टी हे लुटण्याचं काम सर्वसामान्य जनतेला करीत आहे. आज शेतकऱ्यांचा विषय जर घेतला, आज शेतकऱ्याच्या सायबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, हे लोक काहीच पाहत नाही. मी स्वतंत्र वेळ देतो. निळवंडेचा मुद्दा संपून घेतो. नेते बोला. निळवंडेचं पाणी सुटलं बरोबर, मोदींनी बटन दाबलं हो ना, सुरू झालं. चाऱ्यांमधनं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं का? चाऱ्यामध्ये येत्या काही काळात चाऱ्या पण होतील, त्याच्यासाठी निधी पण मंजूर झालेला आहे. आणि ते जे म्हटले वाकचौरे साहेबांनी हे केलं, माझं असं म्हणणं आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, उमाजी भारती साहेब यांनी याला सर्वोत्तम मान्यता देऊन हे निळवंडेला निधी आला आणि निळवंडे झालं. बर, त्याच्यामुळं वाकचौरे साहेबांचं याच्यात कुठलंच योगदान नाही, अजिबात नाही. या परिसरात शेतकरी सुद्धा सांगू शकतील. बर बर, सचिन वास्तव सांगा, नेमकं श्रेय कोणाचं? म्हणजे कोणी निळवंडेसाठी काम केलं? म्हणजे आज ही पहिली वेळ नाहीये मी शिर्डीत येतोय. गेल्याच्या निवडणुकीतही निळवंडेच्या विषयाला घेऊन मोठं धमासन झालं. सुटलाय का प्रश्न? मी अतिशय जे घडलं ते सांगतो. निळवंडेचं श्रेय जे आहे ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं आहे. कारण की खासदार वाकचौरेंनी त्याच्यामध्ये जर थोडंफार काही काम केलं असेल ते देखील त्यावेळेस जे आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीचेच या ठिकाणी उमेदवार होते, तेच खासदार आमच्या पक्षाचे होते. आता ते तिकडे गेले, त्याच्यामुळे आतापर्यंतचं निळवंडेचं जे काही झालं, ज्याला जेवढा काही निधी आला तो सगळा भारतीय जनता पार्टी म्हणजेच एनडीएच्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळे हे निळवंडे धरण पूर्ण झालेले आहे असा या इतिहास आहे. येत्या दिवसामध्ये थोड्या दिवसामध्ये चाऱ्या होतील, त्याचा निधी पूर्ण झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचं हे धरण हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातूनच पूर्ण झालेला आहे. नेते सांगा, शेतकऱ्यांना टँकरची व्यवस्था करावी लागते, म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा विकास म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे. आजही वाड्या वस्त्यांवरती काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. निळवंडेचा प्रश्न सुटला असं तुम्ही म्हणताय, पण चाऱ्या पूर्ण झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत एक टाइम बाउंड सांगा, म्हणजे एक कालावधी सांगा, किती दिवसात हे पाणी पोहोचेल? आता खऱ्या अर्थाने जर बघितलं, निळवंडेचं धरणाचं पाणी शेतकऱ्यांच्या अनेक जे कालवे झालेले आहेत, लोखंडे साहेबांच्या माध्यमातून असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल, बीजेपीच्या माध्यमातून कालवे पूर्ण झालेले आहेत. फक्त राहिलेले फक्त कोणत्या पोट चाऱ्याच्या राहिलेल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचण्याच्या, त्या चाऱ्याकरता निधी पण मंजूर झालेला आहे. आणि लवकरात लवकर पाणी पोहोचणार आहे. 2 महिने निळवंड्याच्या चाऱ्या जसं इलेक्शन होईल त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये निळवंड्याच्या चाऱ्याचं काम झालं. हा शब्द आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देतो. 2 महिने असं म्हणतात. 2 महिने संपूर्ण जर परिस्थिती बघितली, हा पाण्याचा उत्तरनगर जिल्हा जर बघितलं तर हा पाण्याचा मोठा धरण आहेत. जे निळवंड्याचा जो विषय आहे तर शेतकऱ्यांच्या ज्या आता तुम्ही सांगितलं का टँकर मुक्त झालं पाहिजे, पण आता एवढाही कडक उन्हाळा असून कुठेही टँकर चालू नाही. पाणी पोचलेलं आहे, पाणी आहेत, परंतु विरोध शिर्डीमध्ये आहेत ना. शिर्डीमध्ये जर बघितलं तुम्ही बघा, व्यावसायिक पाणी, शेतकऱ्याचा विषय, शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आहे. पाण्याचा विषय सगळ्यात महत्वाचं निळवंड्याचा जो विषय आहे, कालवे 2 महिन्याचे सांगितले. 2 महिन्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी राहणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला ह्यांनी त्या काळात का पूर्ण केलं नाही? अनेक तुम्ही विधानसभा असन, लोकसभा असन त्यावेळेला आले साहेब, पण आता इंडियाचं सरकार आहे ज्या वेळेला हे जे निळवंड्याचं जे मी असं म्हणतो त्यांनी केलं नाही, ते म्हणतात तुम्ही केलं नाही, मी मान्य केलं एक वेळ. चला, पण साहेबांवरती पुन्हा या विषयाला घेऊन लावरे तो व्हिडिओ असं म्हणण्याची वेळ येणार नाही ना? नाही अजिबात. सन्माननीय राज साहेबांनी जो बिनशर्त जो पाठिंबा दिलेला आहे तो मोदी की गॅरंटी आहे, मोदींना पाहून दिलेला आहे. आणि राज साहेबांनी बघा, आमची सोयरी काय पक्की नाहीये, पण राज साहेबांचा जो निर्णय आहे फक्त देशाचा निर्णय आहे. आताची निवडणूक ही ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची नसून ही देशाची निवडणूक आहे. या देशाच्या निवडणुकीसाठी राज साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे लावणारे तो व्हिडिओ म्हणायची वेळ येणार नाही. तो आत्मविश्वास सन्माननीय राज साहेबांना आहेत आणि तोच राज साहेबांच्या सर्व मनसे सैनिकांना आहेत. बरं, साहेब राणेंच्या व्यासपीठावर गेले. साहेब ऐका ना, ऐका नेते ऐका ना, साहेब राणेंच्या व्यासपीठावर गेले, हे तुम्हाला आवडलं का? सगळ्यात महत्वाचं आहे, राज साहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे, महायुती आहेत, युतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. राणेंचाच नाही तर फक्त मोदी साहेबांना बघून हा मनसे सैनिक जो काय पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना गरज आहे त्यासाठी तन मन धराने
मनसेचे सर्व पदाधिकारी असतील, मनसे सैनिक असतील, आम्ही तन मन धनाने काम करणार. नेते निळवंडेचा विषय हे म्हणतात 2 महिन्यात कालवण बंद, चाऱ्यापर्यंत पाणी जाईल, चाऱ्यांमधनं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाईल. पटतंय का तुम्हाला? आतापर्यंत चर्चा झाली त्याच्यावर. सर, आतापर्यंत 53 वर्ष झाले आज धरण बांधायला. आतापर्यंत जर लोकांनी सत्ताही देऊन बघितली यांच्याकडे, तर 53 वर्ष जर एका धरणाला लागतं. इंग्रजांनी भंडारदारा 17 वर्षात बांधलं होतं, तर हे 2 महिन्यात चाऱ्या काय देणार? गाजरं देणार लोकांना फक्त. इथल्या मतदारांना गाजरं दाखवून द्यायचं चालू आहे. विकासाचं विजन नाही, लोकांकडे काही द्यायला काही नाही. हा यांच्यावर आरोप करतो हे निष्ठावान आणि हे खोके सरकार. प्रत्येकाकडे काही देण्यासाठी नाही. आमच्याकडे वंचित बहुजन आघाडी एक महिला उमेदवार एक विजन घेऊन उतरली. ही लोकांना मतदारांना न्याय देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. एक आजची गरज आहे. आज आपण जर बघतोय, आज शेतकऱ्यांच्या बाजारभावाचं बघा, शेतकऱ्यांचा बाजारभाव MSP त्याच्यावर हे बोलायला तयार नाही. 10 वर्ष केलं त्याच्यावर यांनी 10 वर्ष केलं काय ते सांगा. त्यांनी 10 वर्ष केलं काय? यांना विचारा, त्यांनी 10 वर्ष केलं काय? आणि या वागचौरेंनी 5 वर्ष केलं काय? कामाचा बीजेपी सरकारच सांगत होती लोखंडे साहेब दाखवा आणि लाख रुपये कमवा. आज एक त्यांच्यावर वेळ आली की त्या लोखंडे साहेबांचा प्रचार करावा लागतोय. ही शोकांती काय मोठी, ही विचारा त्यांना. बीजेपीला प्रचार करणं अवघड जातंय. म्हणजे आता काय आडला नारायण दंडला गाडवाची पायधरी, कारण की पर्याय नव्हता. युती करायची तर पर्याय नाही, टिकवायचंय सरकार, आणायचंय वर राज्यावर त्याच्यावर. आवाज गरज आहे तर आज स्वतः सोबळावर लढायला पाहिजे होतं. वंचित निघाली रस्त्यावर लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेत महाराष्ट्रात. आज बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी एक सांगितलं, वंचित समूहाला, जे सत्तेपासून वंचित आहे असं समूहाला न्याय देण्यासाठी. आणि आज आपण बघतोय आज विजन वेगळे, सगळं न्याय देण्याची प्रक्रिया. आज महिला निळवंडेचं काम कोणी केलं? निळवंडेचं श्रेय घेता घेता जे आता दोघे म्हातारे झाले, आता परत यांच्या लाईट लागले. आता निवडून जायचं तर सामोरं जायचं काय जनतेसमोर घेऊन? मग कोण तुपाचा प्रश्न घेतं, कोण सॅनिटरी नॅपकिनचा घेतं. याच्यातली खरी परिस्थिती काय नाही. आमच्याकडे विजन आहे, आमच्याकडे पुढील 5 वर्षाचं विजन आहे. जाहीरनामा जाहीर केलाय आम्ही. ठीक आहे नेते, मी येतो तुमच्याकडे येतो. नेते मला सांगा, नेते बर मला सांगा नेते, आता बरं भाऊसाहेब वागचौरे आज तुमच्या सोबत आहेत, बरोबर ना? आज तुम्ही त्यांचा प्रचार करताय, तुम्ही छातीटोकपणे सांगतायत ते निवडून येतील. आता ते म्हणतायत की जे काही काम केलं निळवंडे धरणाच्या विषयाला घेऊन, ज्या काही परवानग्या होत्या अंतिम टप्प्यापर्यंत नेणं, हे सदाशिव लोखंडेंनी केलं. बरोबर. पण या सदाशिव लोखंडेचा तुम्ही 8 महिन्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कामाच्या बद्दल त्यांच्या सोबत होतात. सदाशिव लोखंडेला आम्ही 10 वर्ष निवडून दिलं, पण सदाशिव लोखंडे हा मिस्टर इंडिया निघाला. आणि हा मिस्टर इंडिया फक्त लोकांना खोटं नाटक सांगतो. घाटामाठावरचं पाणी आणतो आणि MIDC आणतो. MIDC नाही, घाटामाठावरचं पाणी नाही, काही नाही. फक्त हा जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोला आणि मिठू मिठू बोलतो हा लोखंडे, बाकी काही नाही. बर, पण म्हणजे निळवंडेचं काम नेमकं कोणी केलं? निळवंडेचं काम संपूर्ण काम वागचौरे साहेबांनी केलंय. हे सत्य आहे आणि त्याचं रेकॉर्ड विधान भवनात आहे, मंत्रालयात त्याचं रेकॉर्ड आहे. उद्धव साहेब ठाकरेंनी हे सगळे मंत्री पाठवले मंत्रालयात आणि परवानग्या घेऊन हे जाहीर केलं. आणि तरी पण अजून पाणी आलेलं नाही. मोदींनी उद्घाटन करून पाणी आलेलं नाही. बरं, म्हणता 2 महिन्यात पाणी येत नाही. हो, याचं खोटं बोलता येत नाही. हे रेटून बोला, खोटं बोला, यांचं एवढंच काम आहे. तुमचं काय अंदाज आहे किती महिन्यात पाणी येईल? पाणी ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल त्यावेळेस पाणी येणार इकडं. बस तोपर्यंत पाणी येत नाही. पाणी येत म्हणतात पाणी येत नाही. नेते तुम्ही फायनली सांगा. येतो. हा, ते म्हणतात 2 महिन्यात निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचेल. 2 महिन्यात नाही, अजून वर्षभरात सुद्धा पाणी येऊ शकत नाही. कोणी किती रेटून काय, हे बघा सगळ्यात महत्वाचं निळवंडे धरण कधी सुरू झालं याचा इतिहास जर पाहिला, जर आपण असं 2 महिन्यावर वर्षभर जर गेलो, होऊ शकत नाही. पाणी आलेलं पाणी 4 दिवस 5 दिवस राहिलं, लगेच बंद झालं. आज त्या पाटाला पाणी सोडण्याची गरज होती. काही युती सरकारने पाणी तर सोडलंच नाही. ते पाणी नदीला सोडलं. तुम्हाला नदी महत्वाची वाटते, पण तुम्हाला सामान्य शेतकरी महत्वाचं वाटत नाही. तुम्ही हे पाणी सोडायलाच पाहिजे होतं. तुम्ही जे आज लोक म्हणताना 2 महिने येणार, वर्षभरात येणार, आम्ही म्हणतो 2 वर्ष पाणी येऊ शकत नाही. कोणताही सरकार येऊ द्या, असं खोटं बोल. तुम्ही लोकांना फक्त तळे जरी भरून दिले तरी खूप झालं. प्रॅक्टिकल नाही ते, प्रॅक्टिकल काहीच नाही. बरं, ठीक आहे नेते, हा बोला. हे
येतो 600 कोटी रुपयाचा विकास सांगतात, 600 कोटीचा विकास सांगतात. आज नगर मनमाड रोडची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. मी रस्त्याचा विषय घेतो, स्वतंत्र येतो. चला तुमच्याकडे नेते फायनली मला हा विषय सांगा. माझा समोरच्याला विचारणं आहे, 1 टीएमसी पाणी म्हणजे किती विचारा त्यांना. बरं विचारतो तुम्ही ते म्हणता, तुम्ही सांगा. 1000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी. 1000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी. त्यांचं गणित पक्क आहे असं ते म्हणतात. चला मी स्थानिकांना वेळ देतो. स्थानिकांना निळवंड्याच्या विषयाला घेऊन तुम्ही चर्चा ऐकली, हा तुम्ही इथले स्थानिक आहात. बरं, शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, बरोबर. का हे आतापर्यंत होऊ शकलं नाही? हे नेमकं कोणाचं पाप? निळवंड्याच्या बाबतीत अनेक गोष्टी, अनेक चर्चा या ठिकाणी होत गेल्या आहेत. प्रत्येक नेत्याने हे केलं की आम्हाला निळवंडे करायचे, पण निळवंडे जसं आता सगळ्यांचं चाललंय की आमचं सरकार आम्ही करतो, आमचं सरकार आम्ही करतोय. आता निळवंड्याला गती मिळते, एक प्रोसेस पुढे चाललेली आहे. पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे, त्याला अर्धा भरला की अर्धा रिकामा आहे, ते आपल्याला बघावं लागणार त्याकडे. पण त्याबरोबर माझं असं म्हणणं की अजून काही प्रश्न आहे की शिर्डी म्हणून या शिर्डीचे जे प्रश्न आहेत की या ठिकाणी पर्यटन विकास शिर्डीचा, शिर्डीमध्ये शैक्षणिक अंगाने याच्यात विचार झाला पाहिजे. गोवा राज्यामध्ये 2.5 कोटी पर्यटक पूर्ण राज्याचा विकास तयार होतो, परंतु शिर्डी मतदारसंघ जो उत्तर मतदारसंघ आहे तर 2.5 कोटी लोक जिथे येतात त्या 7 तालुक्याला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, याचा विचार झाला पाहिजे. शिक्षणाच्या अंगाने शिर्डीमध्ये MBA कॉलेज झालं पाहिजे, शिर्डीमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, ह्या पण गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. निर्णय होत आहे, ती प्रोसेस चालली आहे, परंतु ह्या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. ठीक आहे, ती तुमची मागणी. येतो. हा एक पिढी झाली, बापाची पिढी झाली, पोराची झाली, आता नातवाची, बाकी तेव्हा पाणी येईल. काय घाई नाही, पाणी येईल. मंडळी, हा मतदारसंघ जो आहे, इथे असणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा विचार आपण केला तर सगळे जेवढे आमदार आहेत, सगळे कारखानदार आहेत, सलन आहेत, मोठे आहेत, ऊसपट्टा आहे, इथं कांदा आहे, इथं बाकी पिकं घेतली जातात. पण सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे की जोड व्यवसाय म्हणून इथला शेतकरी जो आहे तो दुग्ध व्यवसाय करतो. बरं, दुग्ध विकास मंत्री या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देखील आहेत, राज्याचे दुग्ध विकास मंत्री देखील आहेत. पण दुर्दैवाने इथल्या शेतकऱ्याला दुधाला उत्तम भाव मिळत नाही. बरं, मला तुम्हाला विचारायचं सचिनजी, मला सांगा, तुम्ही देखील एक स्वतः शेतकरी आहात, हो ना? दुधाला काय भाव मिळतोय? दुधाला भाव किती मिळतो यापेक्षा माझं सगळ्यांना सांगणं असं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये दुधाला 5 रुपयाचं अनुदान देण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. आणि हाच सरकार जो आहे ते दुधाला भाव देऊ शकतं. दुधाला 5 रुपयाचं अनुदान देणारं हे सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे अनुदान वाढवलं जाईल व शेतकऱ्याची जी अडचण आहे ती दूर केली जाणार आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं सचिनजी. मी स्वतः शेतकरी आहे, माझा 40 लिटर दूध आहे, मला आता भाव भेटतोय 29 आणि प्लस 5 रुपये अनुदान, म्हणजे असं 34 रुपये भाव भेटतोय मला. 34 रुपये भाव मिळतोय लिटर मागे. लिटर 29 रुपये लिटर आणि 5 रुपये अनुदान, टोटल 34 रुपये भेटताय. आणि हे म्हणता भाव वाढले नाही. बरं, भाव वाढले नाही, ठीक आहे. ते म्हणतात की त्यांना 29 रुपये लिटर ना, 29 रुपये लिटरचा भाव मिळतो. हा भाव मिळतो, 29 रुपये लिटरचा भाव त्यांना लिटर मागे मिळतो आणि शिवाय 5 रुपये अनुदान मिळतं. हा, अजिबात नाही साहेब. हे बघा, मी 71 सालापासून दुधाचा व्यवसाय करणारा, मी 2 रुपये 20 पैसे लिटरने शिर्डीत दूध घातलेलं आहे. आजही दुधाचा भाव 24 रुपयाच्या पुढे नाही, 24 रुपयाच्या पुढे नाही. हा 24. आणि आजची बात आहे, हे बघा, ज्या वेळेला ऐका, ज्या वेळेला पारनेर तालुक्यामध्ये दुग्ध विकास मंत्र्याला या अनुदानाच्या बाबतीत लोकांनी वेड्यात काढलं, त्यावेळेस त्यांनी ठराविक काही लोकांना फक्त अनुदान दिलंय, कोणालाही अनुदान भेटलं नाही. यांना प्रचाराची अडचण झाली म्हणून यांनी अनुदान काही लोकांना दिलं, अजिबात कोणाला मला स्वतःला मिळालेलं नाहीये. बरं, मला एक गणित समजून सांगा. दूध संघ काय लिटरने दूध घेतं शेतकऱ्याचं? याच लिटरने किती रुपये लिटरने? 24 रुपयाच्या पेक्षा नाहीच. अगदी नाही. कोणाचे दूध संघ कोणाचे तिथं? आमच्या इथं शिर्डी मतदारसंघामध्ये गोदावरीचं दूध संघ, गोदावरीची इथं दूध घ्यायला. ऐका, विषय असा आहे, नुसतं आरडाओरडा तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर भेटलं पाहिजे की नाही? बरोबर, मी घेतो ना उत्तर. ऐका, इथले दुग्ध विकास मंत्री आहे, हे ज्या जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री आहे त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला इथं 24 रुपये भाव होता, 28 रुपये भावापर्यंत आलं ते दूध, तेव्हा तिकडे 29 रुपये 34 रुपये दूध होतं. म्हणजे ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे तिथं दुधाचा भाव कमी, शेजारच्या जिल्ह्यामध्ये दुधाचा भाव 34 रुपये त्यावेळेला दिला. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायचा, इथल्या शेतकऱ्यांना
नागवायचं म्हणून अजून देखील शेतकऱ्याच्या चाऱ्यामध्ये पाणी गेलेलं आपल्या निळवण्याचा विषय झाला. आमचं म्हणणं इतकं आहे, तुम्ही आता डेअरीचा विषय विचारला ना, इथली जी गोदावरी दूध संस्था आहे परजणींची, हे त्यांची मेवणी आहे. इथून 24 रुपयांनी 22 रुपयांनी दूध घ्यायचं, तिकडं 70 रुपये 80 रुपये लिटरने विकायचं. बापरे. शेतकऱ्यांना फक्त ब्रिटिश धरायचं, शेतकरी मारायचा. आज त्यांच्या ज्या सगळ्या संस्था सुरू आहे ना, शेतकऱ्यांना मारायचं, शेतकऱ्यांना ब्रिटिश धरायचं, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे आणि आपल्या संस्था जिवंत ठेवायच्या. हा त्यांचा प्रकार आहे. तुम्ही किती आरडा, यांना किती आरडू द्या, पण वस्तुस्थिती हे फक्त इथून बोलतात, यांची इथं आहे ना वेगळं आहे. बर ठीक आहे. हा नेते हे सांगतात आम्ही अनुदान दिलं, आज 5 रुपये सुद्धा शेतकऱ्याला अनुदान मिळालं नाही. दुधाचा विषय ते सांगतात, ठामपणे सांगतात. आज आमच्याकडून सध्या हे सांगतात, आज 24 रुपये लिटर दूध घेतलं जातं, तर पाण्याची बाटली जर घेतली ती 25 रुपयाला मिळते. आणि हे सांगतात 24 रुपये लिटर शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं. आज पिंडीचं पोतडं जर घेतलं ते 1700 रुपयाला बसतं, आणि कांद्याची गोणी जर घेतली ही 1300 रुपयाला बसती. दुधाचा भाव आणि कांडीचा भाव आणि पिंडीचा भाव कुठेच मेळ खात नाही. हे भारतीय जनता पार्टी सरकार असं, हे फक्त व्यापारी सरकार आहे. याला शेतकऱ्याचं कुठलं घेणं देणं नाही. मला सांगा नेते, विद्यमान खासदारांनी या विषयाला घेऊन कधी दुग्ध विकास मंत्र्यांशी चर्चा केली का? नेमका दुधाला भाव किती मिळतो? ते म्हणतात 29 रुपये, हे म्हणतात 22 ते 23 रुपये. तुमचं नेमकं म्हणणं काय? चर्चा झाल्याशिवाय 5 रुपये अनुदान मिळालं का? मला एक सांगा, एखाद्या दुधाची फॅट जर कमी असेल, नेते ऐका ना, तुम्हाला उत्तर द्यायचं या विषयावर. यांच्या दुधाची फॅट जर कमी असेल तर रेट निश्चितच कमी मिळतो. ज्याप्रमाणे 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगळा, 22 कॅरेट सोन्याचा भाव वेगळा, आणि यांची फॅट जर कमी असेल तर भाव कमीच मिळणार आहे. त्यामुळं अनुदान मिळतं, पण भाव कमी का मिळतो? का फॅट आणि डिग्री कमी असल्यामुळं भाव कमी मिळू शकतो. बर नेते, हे असं नाहीये का की शेतकऱ्याला तुम्ही 50 लाखाला लुटायचं आणि 500 रुपये खिशातनं काढून द्यायचे, जा बाबा तू जाऊन जेवण करून ये. तुम्ही दुधाला भाव देऊ शकत नाही, हे वास्तव नाही का इथलं? 5 रुपये अनुदान दिलेलं आहे ना. 5 रुपये अनुदानात होईल? होता लिटर मागे 5 रुपये अनुदानात होतं. हो, 5 जे सरकारचे धोरण आहे त्या धोरणानुसार, आणि लोखंडे साहेब असेल, पालकमंत्र्यांनी अनेक वेळेस या विषयावर बैठका घेऊन निर्णय घेतलेला आहे. आणि जर यांना फक्त तक्रार जर करायची असेल तर ते योग्य नाहीये. बर ठीक आहे. दुधाविषयीच बोलतो. यामध्ये कोणाची किती गाय आहेत ते सांगा. माझ्याकडे स्वतः वैयक्तिक 15 गाय आहेत, आणि सध्याला भाव आज मेसेज पडलेला आहे 18 रुपये लिटरचा. आणि यामध्ये एक थेंब पाणी टाकलेलं नाही. नाहीतर तुम्ही समक्ष येऊन बघा. आज संध्याकाळी मी दूध घालणार आहे, भाव किती होतो, नाही तर डिरियाला फोन लावतो. यामध्ये 4-2 फॅट आहे, तरी भाव 18 रुपये जातात. आणि हे म्हणतात वरून अनुदान. फॅट किती असलं तरी भाव तोच मिळतो. यामध्ये फक्त शेतकऱ्यांची लूट चालू आहे. यामध्ये हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. आज दिल्ली येथे शेतकरी उन्हातानात मरत होता. 57 लोक काहीतरी मेलेले आहेत तिथं शेतकरी. त्यावेळेस शेतकऱ्याची जाण या सरकारला आलेली नाही. MSPचा भाव वाढवायचा आहे. आज बघतो आपण सोयाबीनचा भाव 4000 रुपये चालू आहे. त्यावेळेस 10 वर्षापूर्वी ती डिप्पीची गोणी 400 रुपयाला होती. आज 18% GST लागून 1400 रुपयाला डिप्पीची गोणी आहे. शेतकरी असेल तर आपण विचारू शकता. शेतकऱ्याचं पांघरून घेणं सोपं आहे, पण एक शेतकरी होणं फार अवघड आहे. आज वावरात जाऊन उन्हाच्या 42-43 डिग्रीच्या तापमानात जाऊन जो आज शेतकरी पिकवतो त्याची ही चेष्टा करणं हे कधी मतदाराला मान्य होणार नाही. ही अशा माझ्याचा विषय असेल, पण एक शेतकरी म्हणून, आपण एका भूमिपुत्र म्हणून, एक आज आपल्या माबाप आपले शेतकरी आहे म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे आपण चेष्टाच्या विषयात घेतोय. आज एक दूध जनावर सांभाळणं म्हणजे सोपं नाही. आज आपण गौशाळेत जमा करतो, चंदा देतो, ते ठीक आहे हो, पण स्वतः दानवर घ्या, घरी या, एका दिवशी पहा, घरी या. आणि ज्यावेळेस आज एक जनावर सांभाळून पहा. आज आपण किती आहे, चला या घरी दावणीला दाखवू. ठीक आहे निवांत वेळ करू. निवडून आल्यानंतर दोन्ही जी आहेत ना, महागाईच्या विरोधात बोलत नाही. या आघाडीच्या आणि युतीच्या लोकांनी रॅकेट केलेलं आहे, आणि नवीन माणसाला घुसून द्यायचं नाही. वंचित आघाडीच्या माध्यमातून या लोकांनी या ठिकाणी रॅकेट बनवलेलं आहे. आणि संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी ते रॅकेट तोडून सर्वसामान्य लोकांना सत्तेत पाठवण्याचा या ठिकाणी मार्ग अवलंबलेला आहे. ठीक आहे. थोडक्यात अगदी फायनली मला सांगा नेते, मला याच्यावरती फायनल उत्तर तुमच्याकडनं घ्यायचंय. खरं सांगा, ते म्हणतात आता 18 रुपये लिटर फॅट प्रमाणे, म्हणे फॅट किती असो तरी तेवढाच भाव मिळतो, होय की नाही? किती भाव मिळतोय, नक्की किती भाव मिळतोय? ऐका, विषय असा आहे की त्यांनी जो सांगितला ना 18 रुपये,
त्याच्यानंतर यांनी 24 रुपये सांगितला. म्हणजे किती चांगली फॅट जरी गेली तरी देखील तुमचा 24 रुपयाच्या पुढे भाव नाही, याचा सरळ अर्थ आहे मिळणारं अनुदान परवडतं. अजिबात अनुदान भेटलेलं नाही, अनुदान भेटलेलं नाही. काही शेतकऱ्यांना भेटलं, 80% शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं नाही. मुद्दा क्रमांक 1, तुम्ही अगोदर एक विषय काढला होता दुग्ध विकास मंत्र्यांचा, परंतु आपण आज खासदार सदाशिव लोखंडे जे विद्यमान खासदार आहे, यांनी या दुधाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या विषयावर, फक्त दुधाच्या बाबतीत, बाकी शेतकऱ्यांच्या एका प्रश्नावर त्यांनी हात घातला नाही, पण दुधाच्या बाबतीत कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कधीही मीटिंग घेतलेली नाही. शेतकऱ्यांचं समाधान होईल असा कधी विषय मांडला नाही. म्हणून सदाशिव लोखंडे यांना जे महायुतीचे उमेदवार आहे त्यांना यावेळेला लोक निवडून देणार नाही, ही काळ्या दगडावर. बरं, मी एक प्रश्न विचारतो, मतदारसंघात आठवड्यातनं किती दिवस ते उपलब्ध असतात? 10 वर्षात फार तर फार तुम्हाला सांगतो 20 वेळा. मिस्टर इंडिया मंदिरात येते फक्त. अनिल कपूरचं घड्याळ कसं घड्याळ पाहिलं, तो गेला का गायब? साई मंदिरात नेते मला सांगा, ते म्हणतात ते मिस्टर इंडिया आहेत. ऐका बघा, त्यांनी सांगितलं खासदार साहेब बोलून द्या. खासदार साहेब मतदारसंघामध्ये किती वेळा फिरता? बघा, एक विषय घ्या, वर्षामध्ये 3 अधिवेशन असतात साहेब. वर्षात किती अधिवेशन असतात? 3 अधिवेशन. 90 दिवस साहेबाचे कुठे गेले? 365 मधले अधिवेशनामध्ये गेले. परत तुम्हाला सांगतो, पाच कमिट्या असतात साहेब. 5 कमिट्यामध्ये कमीत कमी साहेबाला 50 ते 60 दिवस द्यावा लागतात. आणि जर त्या योजना मंजूर करायच्या असेल मतदारसंघातल्या, तर त्या योजना मंजूर करायच्या असेल तर कमीत कमी मुख्यमंत्र्याचं लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, साहेबाचे गेले 265 दिवस गेले साहेबाचे तिथं. खाली दिवस उरले किती? या माझा देशाचा प्रश्न आहे हा एकच खासदाराचा नाही. सचिन, तुमच्या खासदाराचा उपस्थितीचा सगळ्यात जास्त अभ्यास मनसेने केलाय. तुम्हाला सांगतो, साहेबांकडे 50 दिवस उरले. जर 50 दिवसामध्ये खासदार कसा फिरणार? खासदार गटरीचे कामं करू शकत नाही, खासदार गल्लेबोळ्यात फिरू शकत नाही. खासदार देशाचा खासदार आहे, योजना मंजूर करायच्या आहे, अधिवेशनामध्ये उपस्थित राहायचंय. जर वर्षातल्या जर 3 अधिवेशन असेल, 5 कमिट्या असेल, त्याच्या खासदारांनी करायचं काय? योजना मंजूर करायचं कसं? ठीक हे सुपर देशाचे सुपर घेऊन उतरलेलं इंजिन आहे, हे बंद पडलेलं इंजिन आहे. यांच्याकडे विकासाचा काही मुद्दा नाही, विकासावर कोणी बोलायला तयार नाही. आमच्याकडे विकास आहे, विकास हे फक्त सुपर किलर आहे, यांच्याकडे विकास हा मुद्दाच नाहीये. ज्यावेळेस विकासाच्या गोष्टी करतात आणि मतदान मागताना मंगळसूत्र सोडणार म्हणतात, म्हणजे हे विकास काय? हा विकासावर मतदान मागायचं तर विकास म्हणा, लोकांचे मंगळसूत्र मोडणारे मंगळसूत्र काढून घेणार, याच्यावर विकास म्हणू शकत. ठीक आहे, येतो. मुद्दा असा आहे मंडळी की साईंच्या दर्शनासाठी इथे जगभरातनं मंडळी येतात, भाविक येत असतात आणि वर्षानुवर्ष म्हणजे 365 दिवसापैकी सगळे दिवस इथे गर्दी असते. पण मुद्दा असा आहे की दर्शन घेतल्यानंतर असं म्हटलं जातं की भाविक तासभरही शिर्डीमध्ये थांबत नाहीत, कारण दुसरं तसं पर्यटनाच्या दृष्टीने बघण्याकरता, तिथे त्यांना आनंद घेण्याकरता सहकुटुंब काहीच नाही. त्यामुळे दर्शन घेतलं की ती पुढच्या दर्शन स्थळाला रवाना होतात. चला, मला पुढला प्रश्न घ्यायचा आहे. सचिन, तुम्ही स्वतः या संस्थांचे विश्वस्त होतात, ठीक आहे. माझी विश्वस्त म्हणून तुम्हाला या गोष्टीची कळकळ असली पाहिजे की साईंच्या दर्शनाव्यतिरिक्त पर्यटनाच्या दृष्टीने इथं वाढ झाली नाही. या विषयाला घेऊन विद्यमान खासदारांनी केलं काय? खरं तर या ठिकाणी आपला मुद्दा अतिशय रास्त आहे की दर्शन झाल्यानंतर इथे साई भक्तांनी करायचं काय, या विषयासाठी अनेकदा या ठिकाणी मीटिंग झालेल्या आहेत, परंतु त्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काम सुरू झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी त्याचा डीपीआर तयार झालेला आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून जवळजवळ 1,500 कोटी रुपयांचं या ठिकाणी एक पर्यटन क्षेत्र या ठिकाणी उपस्थित तयार केलं जाणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही साईबाबा संस्थांचे विश्वस्त होतो त्यावेळेस जवळजवळ 350 कोटी रुपयांच्या थीम पार्कच्या या ठिकाणी थीम पार्कला परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी म्हणजेच कोर्टामध्ये काही लोक गेल्यामुळे या ठिकाणी ते काम पेंडिंग आहे. येणाऱ्या काळामध्ये तीर्थक्षेत्र व्यतिरिक्त या ठिकाणी पर्यटन तीर्थक्षेत्र वाढलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. त्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कामाला सुरुवात झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या कामाचे सर्व ठराव या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. शिर्डी नगरपंचायतने 1,500 कोटी रुपयांचा या ठिकाणी पूर्ण डीपीआर तयार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो लवकरच त्याची सुरुवात होणार आहे. यासाठी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्याचबरोबर आमचे खासदार सदाशिव
सदाशिव लोखंडे हे या ठिकाणी आग्रह आहेत. आणि याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशली सर्व एजन्सीजला सूचना दिल्या आहेत की हे सर्व डीपीआर तातडीने देऊन याची कामं सुरुवात करायची. सचिन, तसं भाजपही फार सहमत नव्हतं सदाशिव लोखंडेंना उमेदवारी देण्यावरनं. तर सदाशिव लोखंडेंचा प्रचार करणं मूळ भाजपवादी असणाऱ्या कार्यकर्त्यांना जड जातंय का? हे तिकीट भारतीय जनता पार्टीला मिळावं ही आम्ही जरी मागणी केली असली तरी आमचा उद्देश एकच आहे का या देशाचं जर कल्याण कोणी करू शकतं, विकास कोणी करू शकतं आणि या देशाला जर संपूर्ण विश्वामध्ये सन्मान कोणी देऊ शकतं, नरेंद्र मोदी देऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन घेऊन या ठिकाणी सदाशिव लोखंडे पुढे आलेले आहेत. त्यांना आम्ही साथ देऊन या ठिकाणी त्यांना उमेदवार म्हणून निवडून दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण एका दिलाने एका मताने तन मन धनाने सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात आहोत. सदाशिव लोखंडेंनी संस्थांबरोबर किती वेळेस बैठका घेतल्या की इतर सगळ्या गोष्टींचा विकास होण्याच्या दृष्टीने किती वेळेस ते आले? साईबाबा संस्थांमध्ये या ठिकाणी विरोधकांना हेच माहीत नाही की त्या ठिकाणी अडॅप्ट कमिटी आहे, कोर्टाच्या ताब्यामध्ये सर्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी त्यांच्यावर बैठकी करण्यात येतात. पण ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस सदाशिव लोखंडे त्यांच्या समोर बैठका केलेल्या आहेत. त्याच्यामुळे विरोधकांना माझं म्हणणं असं आहे की अगोदर अभ्यास करा आणि मग या ठिकाणी बोलत जा. मग साईंच्या नजरेसमोर होते ना ते येऊन जाऊन, होते की नाही? दर्शना करता येत होते की बाकी चर्चा करत होते? दर्शनासाठी यायचे, आल्यानंतर सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत होते. परंतु जर काही परवानगी घ्यायची असेल तर कोर्टामध्ये जावं लागतं. त्याच्यामुळे या ठिकाणी हे पर्यटनाचा जो विषय आहे तो या ठिकाणी प्रलंबित आहे. बरं, ठीक आहे. नाही ते मनापासून बोला बरं का, मनापासून मनसे बात करो. लोखंडेंची उमेदवारी जाहीर झाली, साहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला. तुम्हाला तरी रुचलेलं होतं का लोखंडेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी? नाही, विषय असा आहे की ही जागा मनसेला बी मिळावी, कारण का मनसेचे बाळा नांदगावकर देखील उमेदवार होते. ऐका, पण सन्माननीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतला, आमचे पक्ष अध्यक्ष जे आहेत सन्माननीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतला, राजसाहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो. आणि लोखंडेंना पुन्हा एकदा खासदार करा हे राजसाहेबांचा आदेश आहे. स्वतः बाळा नांदगावकर साहेब लोखंडे साहेबांच्या प्रचाराला येत आहेत. त्याच्यामुळे जो राजसाहेबांचा आदेश असतो तो आम्हाला मान्य असतो. आम्हाला कुठेही रुचलेलं नाही. मोदीजींना आम्हाला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं. अबकी बार 400 पार. पर्यटनाच्या दृष्टीने राज्य सरकारबरोबर बसून मी सचिनचा मुद्दा मान्य करतो की काही तांत्रिक मुद्दे, काही करायचं झालं की न्यायालयात जावं लागतं, कोर्टात जावं लागतं. पण तरी इतरही गोष्टी असू शकतात. 4 भाविकांना हाताशी धरलं, ही इमारत उभारण्याच्या संदर्भात असेल, कधी सदाशिव लोखंडेंनी कोणाला गळ घातली, कोणाला सांगितलं आपण इथे जमीन घेऊ, हे उभारू, याबद्दल कधी त्यांनी पुढाकार घेतला का? साहेब इथल्या लोकसभेचे खासदार असतील, आमदार असतील, नामदार साहेब असतील, पण ह्या नगर जिल्ह्यामध्ये आडवाआडवीचं राजकारण खूप चालतं. अनेकदा कोण अडवतंय? ऐका, विरोधक कोण विरोधक? थोरात साहेब आडवे येतात. थोरात साहेब आडवे येतात. इथं जर तुम्हाला सांगतो, ऐका, शेतकऱ्यांना लगेच हाताशी धरायचं, बगल बच्चनला हाताशी धरायचं, न्यायालयात पाठवायचं. अनेक ठिकाणी विखे पाटलांनी चांगले प्रोजेक्ट उभे केले. अकोल्यासारख्या ठिकाणी पर्यटन स्थळ होतंय. अकोल्यासारखे पर्यटन विखे पाटलांनी ज्या वेळेला अकोल्याचा विषय घेतला, थोरातांनी त्यांचे बगल बच्चे हाताशी धरून न्यायालयात विषय नेलेले. अनेक या भागातले काही प्रश्न आहेत ते न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं त्या विषयाला मार्ग लागत नाही. ठीक आहे. मी येतो पर्यटनाच्या विकासाला घेऊन येतो. पर्यटनाचा विषय, पर्यटनाचा विकास. आता विकास करायला अभ्यास करायचा म्हणला 10 वर्ष झाले तरी अजून किती दिवस अभ्यास करणार आहे? आज लोक इथे येत आहेत, पर्याय काय त्यांच्याकडे? आज इथं आपण आल्यावर बघतो तर शिर्डीत जास्तीत जास्त 1 तास माणूस थांबू शकतो, याच्या पलीकडे थांबायला नाही. नॉलेज हब इथं नाही. आज MIDC अजून म्हणतात आलंय, अजून MIDC कुठं होईल? अजून 10 वर्ष, पुढलं 5 वर्ष काही माहित नाही होईल का नाही. म्हणजे ह्या भूल तापावर किती दिवस हे तुम्ही मत लाटणार आहे? त्याला तुम्हाला लोकांसमोर प्रश्न समोर येऊन उघड बोलावंच लागणार. पर्यटनाच्या विषयाला घेऊन खासदारांनी काम केलं? आतापर्यंत काहीच केलेलं नाही. काहीच 2 टर्म मिळाले त्यांना, काहीच झालं नाही. पर्यटन या विषयाला घेऊन खासदारांनी केलं काय? आता आमचे मित्र सचिन भाऊ यांनी जो मुद्दा मांडला ना, त्यांना तुम्ही बरेच प्रश्न विचारले. काय त्यांना तुम्ही मनसोक्त वेळ, आम्हाला 40 सेकंदात
मी तुम्हाला वेळ देतो, चला बोला काय केलं. प्रश्न असा आहे, सचिन भाऊनं तुम्ही काही प्रश्न विचारले, त्याच्यातला प्रमुख मुद्दा होता की सदाशिव लोखंडे साहेबांनी या ठिकाणी विश्वस्त मंडळ असताना किंवा विश्वस्त मंडळ नसताना प्रशासकीय अधिकारी असताना जो कारभार चालू आहे तेव्हा काही बैठक घेतला का. त्यांचं म्हणणं आहे कोर्टात विषय असतो. आमचं काय म्हणणं आहे, ते लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेऊ शकत नाही का. त्यांनी एकही बैठक संस्थांमध्ये घेतलेली नाही. मुद्दा क्रमांक 1. त्याच्यानंतर म्हणजे ती बैठक घेतली नाही म्हणजे याचा अर्थ ते या शिर्डीच्या अधोगतीला कारणीभूत आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी विकासाच्या बाबतीत समजा आता जे पालकमंत्री आहेत, म्हणजे आम्ही सातत्याने ऐकतोय शिर्डीच्या विकासाच्या संदर्भामध्ये शिर्डीची ब्ल्यूप्रिंट तयार केली, शिर्डीमध्ये असा विकास होणार आहे, इकडून माणसं त्या आपल्या त्या इलेक्ट्रॉनिक पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्याने वर जाणार, मग ते तिकडून ते पलीकडून त्या रस्त्याने उतरणार. हे सगळं गणित कुठं तयार होतं, इथं बाजूला सेंट लॉरेन्स आहे. या सेंट लॉरेन्सला त्या बैठका बोलवायचे, नेते बोलवायचे आणि त्या स्क्रीनवर तो विकास दाखवायचा. एकदा त्या स्क्रीनवर विकास पाहिला की आमचे लोक खुश, लगेच तो स्क्रीनवरचा विकास गावभर चर्चा करणार निवडणुकीच्या तोंडावर. विकास संपला, निवडणुका संपल्या, सत्ता भेटली, सगळे गायब. त्याच्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत, इथं तुम्ही मनोरंजन किंवा पर्यटनाच्या बाबतीत म्हणताना इथं मालपाणी ग्रुप जो आहे, इथं अतिशय त्यांनी चांगलं या ठिकाणी हे 2 प्रोजेक्ट तयार केले, वॉटर पार्क आणि साईतीर्थ. इथं लोक थांबायला लागले. जर समजा मला माहित नाही यांची प्रॉपर्टी किती असेल, पण याच्यापेक्षा निश्चितच 100 पटीनं प्रॉपर्टी साईबाबांची जास्त आहे, संस्थांची जास्त आहे. याच्यापेक्षा 100 पटीनं चांगला विकास संस्थांच्या माध्यमातून होऊ शकतो. इथलं प्रस्थापित नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील आजही पालकमंत्री आहे, सातत्याने ते मंत्र्यांमध्ये असतात आणि ते विकास करायचं ठरवलं तर ते चांगल्या प्रकारचा ते विकास म्हणतात तुमचे इतर नेते सोबत करत नाही, थोरात खोडा घालतात, दुसरं कुणीतरी खोडा घालतो. मी तुम्हाला म्हणजे मी माझ्या वयाच्या हिशोबाने बोललो तर फार ती अतिशयोक्ती तुम्हाला वाटेल, पण वस्तुस्थिती अशी आहे. ससाने साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते, ते एका हॉटेलमध्ये ज्यावेळेला थोरात साहेबांसोबत बोलले, थोरात साहेब त्यांना म्हणत होते, अरे ससाने साहेब तुम्ही का करत नाही. म्हणजे साहेब का करत नाही म्हणजे आता ते मला सांगण्याची वेळ नाहीये, कारण इथं निर्णय घ्यायचे म्हटलं की वाड्यावर जायचं आणि वाड्यावर सिग्नल भेटत नाही. वाडा कोणता वाडा, वाड्याची जी संस्कृती आहे, लोणीच्या वाड्यावर जाऊन परवानग्या घ्यायच्या, पार नगरपालिकेच्या कामाचा. अरे साईबाबा संस्थांमधला जो छोटा व्यवसाय, छोटा कर्मचारी आहे ना झाडूवाला, त्याची बदली सुद्धा वाढवून ठरते. किती वाईट आहे. आज 598 कर्मचारी आमचे साईबाबा संस्थांचे, उद्या 30 तारखेला 7 जण त्यातले रिटायर्ड आहे. आतापर्यंत कमीत कमी 50 लोक रिटायर्ड झाले, 10-12 जण मेले. त्यांचं काम तुम्ही करत नाही. इथं साईबाबा संस्थांमध्ये हा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे, फक्त प्रशासकाच्या नावावर. आणि सातत्याने विश्वस्त मंडळानंतर कोर्टात कोण जातं विचारा, त्यांचे वकील त्यांची नावं काढा, कोण जातं बघा. हे सगळ्याचे सगळं लोणी सुरू आहे. आमचा काय त्यांचा विरोध म्हणून विरोध नाही, परंतु लोकांच्या कामामध्ये, लोकांच्या विषयामध्ये, लोकांच्या अन्नात माती घालवण्याचं काम हे नेतृत्व करत आहे. राहिला विषय लोखंडे साहेबांचा, आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोखंडे साहेब हे प्रचंड निष्क्रिय ठरलेले आहे. त्यांचा या विकासाच्या आड म्हणजे आम्ही तर म्हणतो ना, या 10 वर्षामध्ये त्यांनी हे शिर्डी लोकसभा मतदारसंघ 20 वर्ष मागे नेऊन ठेवलेला आहे. बरं ठीक, हा बोला नेते. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर देवस्थान आसन ती बालाजी आसन, 2 नंबर आसन तर शिर्डी साईबाबांचं आसन. देशामध्ये 1 नंबर आसन शिर्डी हे 2 नंबर आसन. परंतु लोखंडे साहेब पार्लमेंटमध्ये अभिमानाने सांगतात, माझी कोणतीही फाईल असन तर साईबाबांची जर नाव जर असन त्या फाईलवर ती लगेच पास केल्या जाती. परंतु येणारा साई भक्त ह्या देशातून परराज्यातून येतो, त्याला कुठलीही सोय भेटत नाही. ही लोखंडेंची ही दूरदृष्टी आहे. कोणताही विकास नाही, कोणताही काम नाही, कोणताही व्हिजन नाही. इथं एकदम बिकट परिस्थिती, इथे रोजगार सुद्धा नाही. इतकी साई भक्तांची बिकट हाल आहे. इथं फक्त लोखंडे साहेबांचं जर तुम्ही ऑफिस जर पाहिलं असेल तर मंदिराच्या फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि भक्तांची सोय कुठली नाही. इथं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हेच काम आहे. ठीक आहे, बोला. साईबाबा संस्थान हे जागतिक दर्जाचं आहे. आणि नगर मनमाड हायवे जो आहे, इथे आतापर्यंत हजारो लोकांचे बळी गेलेले, याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. इतके लांब लोक भक्त येतात आणि त्यांना त्या खड्ड्यातून जावं लागतं. अनेक अपयश झाले, हे झाले, काही विजन नाहीये. लोखंडेसारखा खासदार काहीच कामाचा नाहीये. एक सुद्धा काम शिर्डी मतदारसंघात केलेलं नाही त्यांनी. बरं ठीक आहे. मी या रस्त्याबद्दल तुम्हाला विचारतो सचिन. मला पुढला मुद्दा घ्यायचा आहे, तो अर्थात हे पर्यटन स्थळ असण्याबरोबर खरं तर इथल्या युवकांना रोजगाराकरता बाहेर जावं लागतं. MIDC करता मोठी जमीन मिळालेली आहे, पण अजूनही MIDC विकसित झाली नाही. माझा पुढला प्रश्न आहे आपल्याला, MIDC विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं विद्यमान खासदारांनी केलं काय? MIDC आणण्यासाठी या मतदारसंघाचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार लोखंडे साहेब यांच्या सहकार्याने MIDC मंजूर झालेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी उद्घाटन होऊन
4 जून नंतर त्या ठिकाणी उद्घाटन होऊन MIDCची उभारणीची सुरुवात होणार आहे. तुम्ही 4 जूनची वाट पाहताय. 10 वर्ष मिळाले की खासदारांना? आचारसंहिता असल्यामुळे आता करू शकत नाही, त्यामुळे 4 जून नंतर त्याची पायाभरणी निश्चितच होणार आहे. पण निवडणूक लागण्या अगोदर आचारसंहिता नव्हती नेते. कोणत्याही प्रोजेक्टला वेळ लागतो साहेब. जादूची कांडी नाही फिरवली म्हणजे लगेच झालं, त्याला वेळ लागतो. उद्योगमंत्री तुमचे आहेत. हो ना, मग मंजुरी आहे, सर्व गोष्टी आहे, त्या मंजूर करण्यासाठी वेळ जातो. आता सचिन तुम्ही मला सांगा, शिंदे साहेब सोबत आहेत, हे सोबत आहेत, ते सोबत आहे, 10 वर्ष खासदार होते, का तुमच्याकडे MIDCत उद्योग आलेले नाहीये? तुमच्या युवकांना रोजगारासाठी का बाहेर जावं लागतं? कोण दोषी आहे? असं आहे का मुळातच MIDC हा राज्य सरकारचा उपक्रम आहे, केंद्राशी त्याचा काही संबंध नाही. हा एक मुद्दा. खासदार पाठपुरावा करू शकतात, 100% करू शकतात. त्या अनुषंगाने पर्यटन विकासाला सचिन तुम्ही म्हणतात की शिंदे साहेब आहेत, त्यांच्या सहकार्याने केंद्राचे विषय केंद्र करते. राज्याच्या विषयाबद्दल मी तेच सांगतोय की खासदार लोखंडेंनी या ठिकाणी आमच्या पालकमंत्र्यांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर या ठिकाणी उद्योग मंत्री या ठिकाणी सामंत साहेब त्यांच्याबरोबर महसूल मंत्री आणि उद्योग मंत्री यांची एकत्रित बैठक झाली, खासदार लोखंडेच्या उपस्थितीमध्ये झाले. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये 2 MIDC मंजूर झालेल्या आहेत. तत्वतः त्याला मान्यता मिळालेली आहे. या ठिकाणी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत. तुम्ही प्रोसेस बद्दलच सांगताय राव. चला, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजींशी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, खासदार सदाशिव लोखंडे साहेब असतील, सर्वच महायुतीच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी MIDCच्या मुद्द्यासाठी तिथं बैठका घेतल्या व याच्यापेक्षा वेगळं म्हणणं काय तुमचं? याच्यापेक्षा वेगळं म्हणणं माझं असं आहे का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी नितीन गडकरी साहेबांकडून 5,000 कोटीचा निधी मंजूर करून आणला. साईबाबाची शपथ देऊन भावनिक करून त्यांना या ठिकाणी 45 प्रकल्प त्या यादीत निळवंडेचा प्रकल्प नव्हता तरी लोखंडे साहेबांनी तो मंजूर करून आणला, भावनिक करून मंजूर करून आणला. बरं ठीक आहे, भावनिक करून मंजूर करून नेते. MIDCचा विषय आता मला वाटतं 6 महिने झाले असतील MIDCचा विषय समोर आलेला आहे. आणि 40 वर्ष म्हणजे अवजड उद्योग मंत्री स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील होते, तेव्हा देखील MIDCचा विषय आला नाही. आता फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा MIDCचा विषय आलेला आहे. ही होणार नाही, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. का नाही होणार? हे गाजर आहे. पहिला मुद्दा, जमीन मिळाली आहे. अहो हे सगळं तुम्हाला सांगू का, याच्यानंतर आहे ना, हे जमिनी रातोरात उतार्यावरची नावं बदलतात ती लोक. फार डेंजर आहे, फार भयानक गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, ते आता जे सांगत होते ना का बाबा इथं MIDC जाहीर झाली, इथं MIDC होणार आहे, लगेच होणार आहे. तुम्ही त्यांना एका विषयात टाइम बॉन्ड विचारता, लगेच 2 महिने 4 महिने बोटवर करून मोकळत. यांच्याकडे कशाचा टाइम बॉन्ड नाही, विषय नाही. तुम्हाला सांगतो, MIDCचा विषय डिक्लेअर केला राधाकृष्ण विखे पाटलांनी, तो विषय डिक्लेअर केला नाही, सुजय विखे पाटलांनी डिक्लेअर केला होता. सुजय विखे पाटील हे दक्षिणेचे खासदार आहे. इथे जे खासदार आहे हे आतापर्यंत केंद्राच्या ज्या योजना आल्या, एकाही योजनेची घोषणा, एकाही योजनेची अंमलबजावणी इथल्या खासदारांनी केलेली नाहीये. दक्षिणेचे खासदार इथे येतात, त्या पण आणि या पण. जे देशाचे पंतप्रधान इथं आले असतील, देशाचे संरक्षण मंत्री इथं आले असतील, देशाचे गृहमंत्री इथं आले असतील, हे खासदार सुजय विखेंनी केलेलं नियोजन आहे. याच्यामध्ये सदाशिव लोखंडे साहेबांना बसायला खुर्ची पण लवकर भेटत नव्हती. म्हणजे सदाशिव लोखंडे साहेब हे फक्त नामधारी खासदार या ठिकाणी त्यांच्या तालावर नाचत होते, म्हणून लोक त्यांना पहिली गोष्ट नाकारणार आहे. आणि राहिला विषय बाकीचे समजा MIDC मध्ये रोजगाराचा प्रश्न, जे साईबाबा संस्थान, मी सातत्याने परत संस्थांकडे येतो, साईबाबा संस्थांच्या जीवावर इथं कमीत कमी 7 ते 8 हजार कर्मचारी जे रोजगार देऊ शकतं साईबाबा संस्थान त्यांना सक्षमपणे, तिथं रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात, तिथं रोजगार दिला जात नाही. आणि नवीन MIDC करू, परत हा प्रकल्प आणू, तो प्रकल्प आणू, हा जो गाजराचा त्यांनी बाजार मांडलेला आहे हा लोकांना माहिती झालेला आहे. त्यांच्या स्वतःच्या ज्या संस्था आहे त्या संस्थांमध्ये 7 आणि 8 हजार रुपयावर काम करून घेतलं जातं, 50-50 हजार रुपयांच्या पगाराच्या स्लिपावर सह्या घेतल्या. फसवणूक या ठिकाणी युवकांची, कामगारांची आणि बेरोजगार युवकांची या ठिकाणी. हे म्हणतात MIDC साठी यांनी जागा खरेदी केली किंवा जागा घेतली, पण त्यासाठी त्यांनी खंडकरी शेतकरी देशोधडीला लावलेला आहे. खंडकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शिर्डी लगत असताना प्रश्न देखील सुटत नाही. शिर्डी मतदारसंघातील प्रश्न आहे खंडकऱ्यांचा. 60 वर्षापासून ते लढा देतात, अजून त्यांना 1 गुंठाही जागा मिळालेली नाही निमगाव येथील. हा प्रश्नावर का बोलत नाही ते? बरं ठीक आहे नेते, मला तुमच्याकडे यायचं. MIDC हे फक्त निवडणुका काढून घेण्यापुरते MIDCचं गाजर आहे. यामध्ये झाले 7-8 वर्षे हेच गोष्ट बोलता येते. MIDCला इथं सावळेवर जवळ जागा घेतली, कोपरगाव जवळ जागा घेतली, याला टेंडर दिलं, त्याला टेंडर दिलं, हे फक्त कागदोपत्री.
ओरिजिनली इथं या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज काहीच नाही चालू. बर ठीक आहे. हा आपला तरुण देशोधडीला लागलाय, हाताला काम नाहीये, पण फक्त काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी बोलून जायचं, निवडणुका पार करून घ्यायच्या आणि त्याच्यावर या लोकांना नादी लावायचा खेळ चालू आहे. आतापर्यंत झालं नाही, याच्या पुढे कधी होणार आहे? मग त्यासाठी इथं एक प्रॉपर असा उद्योग आणणं, हब सिटी नॉलेज हब असेल, साईबाबा संस्थांमार्फत नॉलेज हब झालं, आज डॉक्टर वकील इथल्या गावातले तयार होतील, पण हे होऊन द्यायचं नाही, हे समृद्ध होऊन द्यायचं नाही. हे समृद्ध झाले ते उद्या तुम्हाला प्रश्न विचारणारे होणार आहे आणि मग ते जर विचारायला लागले तर आपल्या राजकीय सत्तेला बाधा निर्माण होणार आहे. ते होण्या नाहीसाठी हे प्रकार चालू आहे सरसपणे. शेवटचा मुद्दा, माझा शेवटचा मुद्दा आहे. हा या नेते या. बरं इकडं यायचं. हा की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. आजपर्यंत ज्यावेळेस वाकचौरे ज्यावेळेस 5 वर्ष खासदार होते, त्याच्या आधी ते कार्यकारी अधिकारी होते, त्यावेळेस का इथे पर्यटनाचं काही प्रस्ताव दिले नाही? बरं ते दिल्यानंतर त्यांनी दिला नाही. 5 वर्ष त्यांनी फक्त सभा मंडप आणि हायमॅक्स केले, तुपात हात घातले, भ्रष्टाचार केला. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे शिवसेनेतच गेले, म्हणजे शिंदे हे जे आहेत आपले खासदार, हे जर उबाटा घाटातून शिंदेकडे गेले, कारण ते एक मोजके कोहिनूर म्हणजे जे म्हणतात ना, मोजके जे शिवसैनिक होते, जे अस्सल शिवसैनिक निष्ठावान होते, हिंदुत्ववादी होते, तो विचार सोडून ते या उबाटाचा विचार सोडून तिकडे गेले. का तर ज्यावेळेस त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांचे ते नाही झाले, त्यांच्या विचाराचे नाही झाले, आम्ही आतापर्यंत खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी ऐकलेलं होतं. हे तुपात मोठा काय प्रकार आहे? त्यांच्यावर संस्थांच्या प्रसाद लाडूचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांच्यावर. तुपात त्यांनी भ्रष्टाचार केला, डब्यांमध्ये भ्रष्टाचार केला, म्हणून ते तुपात बोट म्हटलं जातं. साईबाबांचा जो प्रसाद आहे, त्या प्रसादात जो तूप वापरलं जातं, साई भक्तांकडून जे मिळलं जातं, तो भाऊसाहेब खासदारांवर तो आरोप आहे. तो तुपामध्ये जे 10 बोट जी म्हण आहेत, तर त्या खासदार भाऊसाहेबांवर तो आरोप आहे. मुख्य साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी असताना जो आरोप होता, तो आरोप आहेत. आणि त्याच्यानंतर यांनी साईराम केलेला आहे. ज्या साईबाबाला जे मोठे सिंहासन दिलेलं आहे, जो साई भक्त आहेत, रेड्डी, त्याचा बंगला आणि भाऊसाहेब खासदार वाकचौऱ्यांचा बंगला, हे दोन्ही सेम बंगले, सारखेच बंगले. भाऊसाहेब वाकचौऱ्यांच्या बंगल्याला जे दरवाजा असेल, तोच बंगला ज्या रेड्डीच्या बंगल्याला आहे. त्यांना विचारा तो बंगला आला कुठून? तो साईराम झालेला आहे, तो बंगला आला कुठून? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. खंडकरी आमचे मित्र म्हणले, खंडकरींना शेतीची वाटप झाली नाही, यांचा अभ्यास कमी आहे. मी सांगतो, हरियाणा जो श्रीरामपूर तालुक्यामध्ये हरेगाव जे आहे, त्या ठिकाणी शेती महामंडळाची हजारो एकर जमीन खंडकरी शेतकऱ्यांना वाटप झाली आहे. हे वर्तमानपत्रामध्ये हे प्रूफले आहे. दुसरा मळा लक्षेमवाडी राहता तालुक्यामध्ये हजारो एकर जमीन खंडकऱ्यांना पालकमंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून अनेक खंडेकरांना वाटप झाले. यांचा वैयक्तिक प्रश्न, यांना का नाही मिळाली? यांना शिर्डीतली जमीन पाहिजे. कस काय शिर्डीतली जमीन मिळेल? कस काय मिळेल? यांना विचारा. ठीक आहे, शेवटचा मुद्दा मी उत्तर घेतो. शेवटचा मुद्दा, शिर्डी पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याबरोबरच इथल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी बाहेर जावं लागतं. एज्युकेशन हब होण्याच्या दृष्टीने खासदारांनी केलं काय? एज्युकेशन होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईबाबा संस्थांच्या वतीने 256 कोटी रुपयाचं एज्युकेशन कॉम्प्लेक्स पूर्ण होऊन तयार आहे. बर, त्याचं उद्घाटन झालंय. याच शिर्डी शहरामध्ये सगळ्यात मोठं ITI जे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं आहे, ते देखील शिर्डीमध्येच आहे. मुलींना सगळ्यात कमी पैशामध्ये म्हणजे मोफत शिक्षण या ठिकाणी काय मिळणार? इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज काय मिळणार? इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, सगळे कॉलेज या ठिकाणी त्याच्यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याची बिल्डिंग पूर्ण तयार आहे. 256 कोटी रुपयांची बिल्डिंग तयार आहे. सरकारी मेडिकल कॉलेज, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याच्या दृष्टीने खासदारांनी केलं काय? सरकारी मेडिकल आणि या ठिकाणी त्याच बिल्डिंग मध्ये साईबाबा संस्थांची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज येणार आहे. बरं, येणार आहे. हे म्हणतात येणार आहे.
तुम्ही त्यांना जेवढे प्रश्न विचारले ना त्याच्यावर ते काय सांगतो माहिती का, चालू आहे, होणार आहे, येणार आहे, करणार बरं आहे. उद्घाटन झालं का? तुम्हाला एक सांगतो, बिल्डिंग उभी आहे, त्यांनी बिल्डिंग एक गोष्ट उभी आहे. सांगितली खरी, एक गोष्ट 2 वर्ष झाले बिल्डिंग उभी. एक मिनिट, त्यांनी एक गोष्ट सांगितली ती खरी आहे. कोणती? 256 कोटी रुपयाची बिल्डिंग होऊन तयार आहे. ती 256 कोटी रुपयाच्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट 2 वर्षापूर्वी साईबाबा संस्थानला भेटलेलं आहे. 2 वर्ष झाले कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटून, परंतु फक्त पंतप्रधानांच्या हस्ते त्या बिल्डिंगचं उद्घाटन करायचं म्हणून त्या बिल्डिंगचं उद्घाटन झालेलं नाही. एक मिनिट, तो साईबाबा संस्थांच्या पैशाचा विषय, पण दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं हा जो इथला प्रकार आहे. एक गोष्ट मान्य, 256 कोटी रुपयाची बिल्डिंग झाली परंतु कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटूनही उद्घाटन झाले नाही. अनेक विद्यार्थी शिक्षणापासून इथं वंचित आहे. साईबाबा संस्थांमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. इथं IT सारखे मोठे मोठे युनिट या ठिकाणी होऊ शकतात, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज या ठिकाणी होऊ शकतात, परंतु इथले प्रस्थापित नेते ते होऊ देत नाही. भारतीय जनता पार्टीचे लोक काहीही म्हणत असतील परंतु ते फक्त बोलू शकतात. प्रक्रियेत करण्याचा काही त्यांना अधिकार नाही, त्यांना फक्त बोलण्याचा अधिकार आहे, कृतीमध्ये ते काही करू शकत नाही. विषय लोखंडे साहेबांचा आहे. लोखंडे साहेब या प्रक्रियेमध्ये त्यांना कुठेही विश्वासात घेतलेलं गेलेलं नव्हतं म्हणून इथली जनता त्यांना नाकारणार आहे. मुद्दा एक. त्याच्यानंतर तुम्हाला मी अनेक विषय या ठिकाणी सांगतो, थोडक्यातच सांगतो. त्याच्यामध्ये असं आहे, मराठा आरक्षणाचा विषय ज्यावेळेला जरांगे पाटलांचा या ठिकाणी झाला तर लोखंडे साहेबांनी खासदार असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नगर जिल्ह्यात किंवा उत्तर नगरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुठे भेट दिलेली नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, नगर मनमाड रोडच्या संदर्भात त्यांनी काही केलेलं नाही. शिर्डी परिसराची बेरोजगारी वाढलेली आहे, त्या बेरोजगारीमध्ये लोखंडे साहेबांनी कुठलाही पुढाकार घेऊन रोजगार मिळेल यासाठी काही काम केलेलं नाही. त्याच्यानंतर 598 कर्मचाऱ्यांचा विषय तुम्हाला सांगितलं तो झाला नाही. शिर्डीत आलेल्या भक्तांसाठी मनोरंजनासाठी त्यांनी पर्यटनाचं काही केलं नाही. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, महत्वाचा मुद्दा जी शिर्डी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हेगारीच्या संदर्भात जाती सलोखा टिका राहावा यासाठी पोलीस प्रशासनाला किंवा संबंधित विभागाच्या लोकांना कुठल्याही प्रकारची बोलून बैठक घेतलेली नाही, समन्वय साधलेला नाही. त्याच्यानंतर आमच्या शिर्डीमध्ये मी फक्त तुम्हाला शिर्डीतलं उदाहरण सांगतो. 2016ला चेंबरमध्ये जे ड्रेनेज लाईनची चेंबर आहे एकाच मिनिटात सांगतो. त्याच्यामध्ये आमच्या शिर्डी शहरातले एका कुटुंबातले 4 जण आणि संदीप कोते जे आमचे मित्र आहेत ते या दुर्घटनेत ते मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या दारावर साधा गेलेले नाही. ठीक आहे, यांचं म्हणणं आहे संसदेत जावं लागतं, त्यांचे दिवस मनसेवाल्यांनी मोजले आता 10 दिवसापूर्वी आलेल्या, तर आमचं काही हरकत नाही. परंतु इतक्या दुर्दैवी घटना घडल्या. मागच्या वेळेला पाळण्याची घटना घडली होती, रामनवमीच्या राट पाळण्याची, त्याच्यामध्ये ती दुर्घटना, इतक्या घटना घडल्या. आमच्या समृद्धी महामार्गावर रज्जाकबाई शेख जे आहे शिर्डीतले, एका कुटुंबातले 4 जण मृत्युमुखी पडले, त्यांच्या दारावर यांना जायला जमलं नाही. अशा अनेक घटना शिर्डीत घडल्या. खासदार सुखदुःखात नाही असं तुमचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री एक मिनिट, मुख्यमंत्री सदाशिव लोखंडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने एक पूर्ण दिवस या ठिकाणी ठाण मांडून होते. साईबाबांच्या मंदिरात ते गेले नाही. त्यांना बाबांच्या दर्शनापेक्षा लोखंडे साहेबांचं राजकारण महत्वाचं आहे. आम्ही त्यांचा या बाबतीत, ठीक आहे, त्यांचा तो धार्मिकतेचा विषय त्यांच्या जवळ असेल परंतु शिर्डीतून बाबांचं दर्शन घ्यायचं नाही, फक्त राजकारणाला प्राधान्य द्यायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. बरं ठीक आहे, थोडक्यात खंडकरी शेतकऱ्यांचा विषय विजू काळ्यांनी जो घेतला, त्यांचं म्हणणं आहे का शिर्डी लगतच्या दागिने आम्ही मागत नाही, आम्ही आमच्या गावातल्या स्वतःच्या ज्या जमिनी दिल्या त्या जमिनी आम्ही मागतोय, आम्ही काय शिर्डीच्या जमिनी मागत नाही. आणि मला म्हणायचं विजू काळ्यांनी यांनी स्वतःच्या किती जमिनी दिल्या शिर्डी? थोडक्यात एज्युकेशन ऑफ आता जर ती बिल्डिंग बांधली तर साई संस्थांच्या पैशातली होती, ती काय इलेक्ट्रॉल बॉन्डच्या पैशातली नाहीये ती बिल्डिंग. ते पहिलं मी स्पष्ट करतो. तुम्ही म्हणशाल ती इलेक्ट्रॉल बॉन्डची काय, तर राहिला विषय इथला, इथली स्थानिक प्रश्नावर कोणी बोलायला तयार नव्हतं. यांनी यांच्यात अजूनही आपण बघतोय की हे दोघं यांच्या प्रश्नात मशगूल आहेत, यांच्या हेव्या दाव्यात मशगूल आहेत. स्थानिक प्रश्नावर कोणालाही बोलण्यासाठी वेळ नाही. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष काय लीड नाही येतील, तुमचे उमेदवार काय लीड नाही येतील? आमचे उमेदवार कमीत कमी 2 लाखाच्या लीड नाही येणार हे आज मी टाकून. तुमचा उमेदवार काय लीड नाही असं तुम्हाला वाटतं? आमचा उमेदवार 2 लाखाच्या लीडनी निवडून येणार आहे. तुमचा उमेदवार 3 लाखाच्या फरकाने 100% निवडून येणार. 2 लाख 3 लाख 3 लाख. ठीक आहे. जे प्रश्न आतापर्यंत चर्चेत उपस्थित झाले ते प्रश्न सोडवण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा उमेदवार जर निवडून येतो तर तुमचा ऍक्शन प्लॅन काय? आमचा ऍक्शन प्लॅन तरी रेडी आहे. मुळात आमचा ऍक्शन प्लॅन हा 10 वर्षापूर्वीच रेडी आहे. जसा नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन हा दूरदृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मतदारसंघामध्ये चालू आहे. जशी निवडणूक होईल, आचारसंहिता संपेल, उरलेल्या सगळ्या जे विकासाचे काम आहे त्याच्या उद्घाटनातून कामाला सुरुवात होऊन जाणार आहे. बरं ठीक आहे. विचारा तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? या ठिकाणी आमचे खासदार, विद्यमान खासदार आणि उमेदवार सदाशिव लोखंडे साहेब यांचा घाटमातेचं पाणी इकडे आणणार आहे, त्यांचा मेन विजन प्लॅन आहे. ठीक आहे, मेन विजन प्लॅन. नेते
तुमच्यावर पुन्हा इलेक्शन नंतर लावरे तो व्हिडिओ म्हणण्याची वेळ येणार नाही 100%. अजिबात येणार नाही, 100% येणार नाही. ही निवडणूक जिंकणार आहे. मनसे पुन्हा एकदा पंतप्रधानला पंतप्रधान बनवणार आहे. ठीक आहे. जर तुमचा उमेदवार निवडून येतो तर ज्या समस्या या चर्चेमध्ये उपस्थित झाल्या, पहिलं म्हणजे रोजगाराचा मुद्दा असेल, एज्युकेशन हबचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, दुधाच्या भावाचा मुद्दा असेल, या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या उमेदवाराचा ऍक्शन प्लॅन काय? वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी सगळ्यात आधी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जिल्ह्याचा, मतदारसंघाचा. काका काय काय काम करणार आहे, मी काय विजन घेऊन देणार आहे, त्या कामाच्या जोरावरच ते बोलताय. 2 वर्ष महिला आयोगाच्या राज्याच्या सदस्य असताना आज ज्या वेळेस हे मणिपूर सारखा विषय ज्या वेळेस झाला त्यावेळेस हे गप्प बसून तोंडाला फडके बांधून बसलेले लोक आहेत. आज महिला आपल्या नागवे करून मारलेल्या होत्या या विषयावर. तर त्यासाठीच महिला म्हणून ही महिला म्हणून उमेदवार एकदम सक्षम आहे, ही इथे निवडून येण्यास पात्र आहे. जर तुमचा उमेदवार निवडून येतो तर ज्या समस्या उपस्थित झाल्या त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? आमच्याकडे जर आमचा उमेदवार निवडून आला म्हणजे आमचा उमेदवार निवडूनच येणार आहे. तुम्ही समोरच्यांच्या बागा करणार आहोत, करीत आहोत, करायचं आहे. परंतु आमच्याकडे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. भाऊसाहेब वागचौरे साहेब स्वतः सुशिक्षित आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले, बाळासाहेब थोरात साहेब हे मोठा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव असलेले नेते आमच्याकडे आहे. नुसतं राज्याचंच नाही तर देशाचं विजन असलेले नेते आहेत. आज जे प्रश्न उपस्थित झाले या सगळ्या प्रश्नांवर थेट भूमिका घेऊन मार्गी लावण्याची त्यांची मानसिकता आहे. आणि ते तुम्हाला वस्तुस्थिती जर आम्ही निवडून आलो तर तुम्ही पुढचा कार्यक्रम जेव्हा घ्याल ना तुम्हाला या सगळ्यामध्ये बदल दिसेल. 100% शब्द देतात. थोडक्यात आमचा उमेदवार निवडून जर आला तर पहिली गोष्ट येणाऱ्या साहेब आमचा उमेदवार निवडून येणारच आहे. परंतु सर्व देशातल्या साहेबभक्तांची व सर्व देशाच्या साहेबभक्तांची आम्ही सोय करू. पहिल्यांदा शेतकऱ्याला न्याय देऊ, शेतकऱ्याच्या हमी भावाला सगळ्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू. दुधाला 40 रुपये लिटर भाव आम्ही देऊ. थोडक्यात आजच भाऊसाहेब वागचौरे निवडून आले मी असं जाहीर करतो. नेते जाता यांचं म्हणणं यांचे पंतप्रधानांचे उमेदवार राजीव गांधी राहुल गांधी. माझं हे म्हणणं आहे, राहुल गांधी हिंदुस्थानात किती दिवस असतात, कधी पावा मामाच्या गावाला. मंडळी आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण पुन्हा मी विकासाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेतनं वेगवेगळे मुद्दे समोर आले आणि अर्थात ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ऐकलेले. यातनच ते ठरवतील की या मतदारसंघाचा खासदार कोण असेल. चला यानंतर आपण पुढे जाणार आहोत पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेणार आहोत मूळ महाराष्ट्राचा